हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय हा चॅप्टर रिवाइज करणार आहोत. हा चॅप्टर स्ट्रेट अवे दोन पार्टमध्ये डिवाइड करण्यात आला. पहिला म्हणजे ॲटम. ॲटममध्ये आपण फक्त इलेक्ट्रॉनचा स्टडी करतो. राहिलेला जो ॲटमचा पार्ट आहे तो म्हणजे आपण न्यूक्लियसमध्ये सेपरेटली डील करणार आहोत. ॲटममध्ये कोणते आर्टिकल्स होते पहा. तर स्टार्टला डिफरंट ॲटॉमिक मॉडेल्स होते. त्यांचे ड्रॉबॅक्स काय आहेत, जसं की डाल्टनचं मॉडेल, थॉम्सनचं मॉडेल, देन रुदरफोर्डचं मॉडेल. देन सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल ॲटममधला तो म्हणजे नील बोर्सचा ॲटॉमिक मॉडेल. तर नील बोर्सच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये नील बोर्सचे काय पॉस्ट्युलेट्स होते, रेडियसचं एक्सप्रेशन काय आहे, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काय आहे, एनर्जीचं एक्सप्रेशन काय आहे, त्यांचं रिलेशन कसं आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबरसोबत, रेडबर्गचा फॉर्म्युला काय आहे, रेडबर्गचा फॉर्म्युला एनर्जी लेवल डायग्राम ऑफ हायड्रोजनमध्ये आपण कसा यूज करू शकतो, डिफरंट सिरीज काय होत्या, बरोबर. देन बोर्स मॉडेलचे लिमिटेशन्स काय आहेत बाकी मॉडेलसारखेच. आणि लास्टला येणार ते म्हणजे डी ब्रॉयचं एक्सप्लेनेशन नील बोर्सच्या सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये. हे सर्व आर्टिकल्स रिवाइज झाल्यानंतर एंडला आपण सीईटीचे आणि जेईचे काही एमसीक्यू सॉल्व्ह करूयात ॲटमवरचे. स्टार्टिंगला पहा, पहिला पॉईंट काय आहे, डिफरंट ॲटॉमिक मॉडेल्स. पहिला मॉडेल होता पहा डाल्टन्सचा ॲटॉमिक मॉडेल. डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल खूप डिटेलमध्ये नाही पाहणार आहेत आपण, फक्त की पॉईंट डिस्कस करूयात. पहिला म्हणजे डाल्टनच्या म्हणण्याप्रमाणे ॲटम ही एक इनडिव्हिजिबल एंटिटी आहे. म्हणजे ॲटम ही सगळ्यात छोटी एंटिटी आहे. ॲटमच्या आतमध्ये काहीच नाही आहे. सेकंड डाल्टनचं असं म्हणणं होतं की सेम एलिमेंट जर असतील तर सेम एलिमेंटचे जे ॲटम्स असतात ते आयडेंटिकल आहेत, एकसारखे आहेत. तिसरा, डाल्टनच्या म्हणण्याप्रमाणे atoms can combine to form substance. मग डाल्टनचा ॲटॉमिक मॉडेल झाल्यानंतर सेकंड ॲटॉमिक मॉडेल होता तो म्हणजे थॉम्सनचा. थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झालेली. इलेक्ट्रॉन डिस्कवर झाला ॲज अ पार्टिकल. देन थॉम्सनचा जो एक्सपेरिमेंट होता त्याचं नाव होतं कॅथोड रे एक्सपेरिमेंट. थॉम्सनने जो मॉडेल प्रपोज केलेला त्या मॉडेलला पण नाव दिलेलं एक प्लम पडिंग मॉडेल. आता हा मॉडेल काय होता पहा. या मॉडेलच्या म्हणण्याप्रमाणे ॲटम हा एक स्पियर आहे आणि ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज हा स्प्रेड आउट झालेला आहे सगळीकडे, आणि जो राहिलेला पार्ट आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे थॉम्सनच्या मॉडेलमध्ये असं सांगितलं होतं की ॲटमच्या आतमध्ये जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज आहे, सेम. म्हणजे थॉम्सनच्याच मॉडेलमध्ये हे कळालं की ॲटम ॲज अ होल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. नेक्स्ट, थॉम्सनच्याच मॉडेलमध्ये आपल्याला हे पण समजलं की ॲटम्सपासून आपण आयन्स अँड आयोनिक कंपाऊंड पण फॉर्म करू शकतो. आयोनिक कंपाऊंड्स पण फॉर्म करता येतात. तिसरा मॉडेल होता पहा रुदरफोर्डचा मॉडेल. रुदरफोर्डचा जो मॉडेल आहे त्याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आला. तो होता स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल. स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल बाय युझिंग गोल्ड फॉईल. एक्सपेरिमेंट परफॉर्म करणारे रुदरफोर्डचेच कलिग होते, त्यांची नावं होती पहा जीजर अँड मार्सडेन. जीजर आणि मार्सडेन. एक्सपेरिमेंट काय होता पण, एक्सपेरिमेंटमध्ये असं सांगितलेलं की त्यांनी एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स घेतलेला. आता हा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स याचं काम आहे की अल्फा पार्टिकलला इमिट करणे. इथे होता एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. ओके. आता या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्समधनं अल्फा पार्टिकल्स इमिट होत होते. रेडिओ ॲक्टिव्ह सोर्स अल्फा पार्टिकल इमिट करतो
आता हे इमिट केलेले अल्फा पार्टिकल एका ठिकाणी बीमच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे होते. त्यासाठी त्यांनी लेडच्या ब्रिक्स यूज केलेले. लेडच्या ब्रिक्स यूज केल्या, ज्याच्यातनं एक अल्फा पार्टिकलची फाईन बीम मिळाली आपल्याला अशी. आणि या बीमला अल्फा पार्टिकलच्या एका गोल्डच्या फॉईलवर, आता गोल्ड यूज करण्याचं रिझनच हे होतं की गोल्ड हा मेलेबल आहे, म्हणजे तुम्ही गोल्डपासनं एक थिन शीट बनवू शकता, जेणेकरून गोल्डच्या खाली गोल्डचा आयटम येईल पण गोल्डच्या मागे गोल्डचा आयटम येणार नाही, जेणेकरून आपल्याला एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स ॲक्युरेट मिळतील. आता हे अल्फा पार्टिकल जेव्हा या गोल्ड ॲटम मधनं जातील किंवा गोल्ड ॲटमला स्ट्राईक करतील, तेव्हा जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते रेकॉर्ड करण्यासाठी मागे एक स्क्रीन लावलेली, मागच्या साईडला एक स्क्रीन लावली. काय काय यूज केले पहा, इथे यूज केल्या होत्या लेडच्या ब्रिक्स, हे आहे गोल्डची फॉईल, आणि इथे लावली होती स्क्रीन. आता सर्वात मेन म्हणजे याचे रिझल्ट्स होते. तर पहिला रिझल्ट पहा काय होता. फर्स्ट त्यांना असं ऑब्झर्व झालं की ऑलमोस्ट 99.86% ऑफ अल्फा पार्टिकल वेंट स्ट्रेट अनडिफ्लेक्टेड, सरळ गेले. असं का असावं, याच्यावरून ऑब्झर्व असं झालं, हे ऑब्झर्व झालं, रिझन काय होतं, ॲटम मध्ये खूप सारी एम्प्टी स्पेस आहे. ॲटम मध्ये खूप सारी एम्प्टी स्पेस आहे. सेकंड ऑब्झर्वेशन असं मिळालं की हे जे राहिलेले आहेत 0.14% अल्फा पार्टिकल, हे डिफ्लेक्ट झाले. हे डिफ्लेक्ट झाले मोर दॅन 0.1%, मोर दॅन 0.1 डिग्री. यामध्ये पण आउट ऑफ 8000 अल्फा पार्टिकल एखादा अल्फा पार्टिकल फक्त मोर दॅन 90 ने डिफ्लेक्ट झाला, मोर दॅन 90. आणि आउट ऑफ ऑलमोस्ट 1 लाख पार्टिकल एक अल्फा पार्टिकल फक्त 180 डिग्रीने बाउन्स बॅक झाला, 180 डिग्रीने वापस आला. याच्यावरून असं ऑब्झर्व झालं की पॉझिटिव्ह चार्ज पण आहे ॲटमच्या आतमध्ये, आणि तो खूप स्मॉल स्पेसमध्ये आहे. खूप सारा पॉझिटिव्ह चार्ज पण आहे, पण तो स्मॉल स्पेसमध्ये आहे. मग ह्याच्यातनं पुढे डिस्कवरी झाली, ती म्हणजे न्यूक्लियस. अशा पद्धतीने आपण 3 मॉडेल पाहिले, आणि या 3 मॉडेल्सचे काही ना काहीतरी ड्रॉबॅक्स होते. जसं डाल्टनचं ड्रॉबॅक हे होतं की डाल्टन फक्त ॲटम हा इंडिव्हिजिबल आहे असं सांगायचं. थॉम्सनच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. देन थॉम्सनच्या मॉडेलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज सेंट्रलच असतो असं नाही सांगण्यात आलं. रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये हे कळालं की पॉझिटिव्ह चार्ज फक्त सेंट्रल असतो. रुदरफोर्डचा मॉडेल का फेल झाला, रुदरफोर्डचा मॉडेल फेल होण्याचं हे रिझन होतं की आता हे तर प्रूव्ह झालंय की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरतोय, बरोबर. न्यूक्लियस एकदम सेंट्रल आहे, जसं इथे खूप छोट्या ह्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, लेट्स से न्यूक्लियस खूप छोट्या ह्याच्यामध्ये आहे आणि इलेक्ट्रॉन फिरतोय. आता इलेक्ट्रॉन फिरतोय, जरी ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असली तरी इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कंटिन्युअसली बदलते, आणि इलेक्ट्रॉनची जर डायरेक्शन बदलत असेल तर इलेक्ट्रॉन हा ॲक्सेलरेटेड, याचा अर्थ इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेटेड. मग याच टाइमला मॅक्सवेलची एक थेरी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची. त्याच्याप्रमाणे जो पार्टिकल ॲक्सेलरेट होतो तो इव्हेंच्युअली एनर्जी त्याची डिक्रीज झाली पाहिजे, कारण त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर टाकल्या पाहिजे. या थेरीप्रमाणे जेव्हा रुदरफोर्डला विचारण्यात आलं, तेव्हा रुदरफोर्डकडे हे एक्सप्लेनेशन नव्हतं की एनर्जी जर डिक्रीज झाली तर हा इलेक्ट्रॉन स्पायरल शेप बनून शेवटी जाऊन या न्यूक्लियसमध्ये जाऊन पडणार आहे, म्हणजे ॲटमचं एक्झिस्टन्सच नाही राहणार. मग असं तर होत नाही, कारण प्रत्येक वेळी काय एनर्जी डिक्रीज नाही होत. बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉन विदाऊट एनर्जी रेडिएट करता पण रिव्हॉल्व होत असतो, रोटेट होत असतो. त्या केसमध्ये रुदरफोर्डकडे हे एक्सप्लेनेशन नव्हतं, म्हणून सर्वात महत्त्वाचा पुढचा जो थेरी आहे तो म्हणजे नील बोर्सचा थेरी. तो पाहूयात काय होतं. नील बोर्सच्या थेरीमध्ये नील बोर्सने आपली पूर्ण थेरी काही पॉस्ट्युलेट्सवर मांडली आहे. जसं की नील बोर्सचे 3 पॉस्ट्युलेट्स होते. नील बोर्सचे 3 पॉस्ट्युलेट्स आहेत. पॉस्ट्युलेट समजून घेऊयात, त्यांचे मॅथमॅटिकल फॉर्म पण पाहूयात, आणि त्याच्या बेसिसवरच पुढचे एक्सप्रेशन बनवायचे. तर नील बोर्सच्या पॉस्ट्युलेटमध्ये पहिलं ॲझम्पशन नील बोर्सचं हे होतं की नील बोरने पूर्ण स्टडी
हा हायड्रोजन ॲटमसाठी केला. हायड्रोजन ॲटम का? तर कारण त्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. तर आता इथून पुढे आपण जो स्टडी करणार त्याच्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन असणार आहे आउटर ऑर्बिटमध्ये. तर नील बोरचा पहिला पॉस्ट्युलेट काय होता? फर्स्ट पॉस्ट्युलेट. नील बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट. आता नील बोरच्या म्हणण्याप्रमाणे न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉन फिरतोय. इथे न्यूक्लियस घेतला. हा इलेक्ट्रॉन आहे जो आउटर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय. इथं सेंटरला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस. आता जर इलेक्ट्रॉनला रिव्हॉल्व व्हायचा असेल, जर नील बोरला रिव्हॉल्व व्हायचा असेल तर त्या केसमध्ये त्याला लागणार आहे ऑब्व्हियसली सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रिपिटल फोर्स येणार कुठनं? कारण सर्कलमध्ये फिरण्यासाठी तर सेंट्रिपिटल फोर्स लागतो. तो हा सेंट्रिपिटल फोर्स येणार आहे या इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समधला. कारण इलेक्ट्रॉनवर आहे निगेटिव्ह चार्ज आणि न्यूक्लियसवर आहे पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे नील बोरच्या पहिल्या पॉस्ट्युलेटमध्ये असं सांगण्यात आलं की जो सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे, जो सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे तो येणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पासून. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पासून. आता सेंट्रिपिटल फोर्स काय झाला? एम व्ही स्क्वेअर बाय आर, वेर एम इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्ही इज द velocity of electron and r is the radius in which orbit electron is revolving. Let's say nth ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तर आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला होता 1/4πε0 Q1 Q2. आता Q1 म्हणजे हा न्यूक्लियस. आता न्यूक्लियसवर किती चार्ज आहे? समजा एखाद्या कोणत्या तरी पर्टिक्युलर एलिमेंटचा न्यूक्लियस असेल, एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर Z दाखवतो आपण, आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज E आहे, तर न्यूक्लियसवर पण चार्ज जर Z असेल तर Z इंटू E हा टोटल चार्ज झाला न्यूक्लियसवर. कारण पर्टिक्युलर एलिमेंटचा न्यूक्लियस आहे तर त्याचा ॲटॉमिक नंबर Z आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज हाच प्रोटॉनवर आहे. नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहे. तो न्यूक्लियसचा चार्ज किती झाला? Z इंटू E. Z इंटू E. आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज झाला E. आणि दोघांमध्ये जो डिस्टन्स आहे के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे फायनल एक्सप्रेशन बनला एम व्ही स्क्वेअर बाय आर, आर इज इक्वल्स टू ZE स्क्वेअर अपॉन 4πε0 रेडियसचा स्क्वेअर. हा झाला नील बोरचा पहिला पॉस्ट्युलेट. नील बोरचा पहिला पॉस्ट्युलेट. हा नील बोरचा पहिला पॉस्ट्युलेट झाला. हा नील बोरचा सेकंड पॉस्ट्युलेट काय होता? सेकंड, तर नील बोरच्या म्हणण्याप्रमाणे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना कधी एनर्जी रेडिएट करतो आणि कधी एनर्जी रेडिएट करत नाही. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना एनर्जी रेडिएट करत नाही. कधी? जेव्हा त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम हे h/2π इंटिग्रल मल्टिपलमध्ये असतं. म्हणजे बघा, समजून घेऊयात. समजा हे वेगवेगळे ऑर्बिट्स आहेत असे. हा एक ऑर्बिट आहे, हा एक ऑर्बिट आहे, आणि सेंटरला कुठेतरी न्यूक्लियस आहे. हा एक न्यूक्लियस आहे. आता इलेक्ट्रॉन समजा इथे रिव्हॉल्व होतोय, इलेक्ट्रॉन समजा इथे रिव्हॉल्व होतोय. हे फिक्स ऑर्बिट्स आहेत. जसं की हा पहिला ऑर्बिट आहे, हा सेकंड ऑर्बिट आहे. इथे जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर इथे तो एनर्जी रेडिएट करत नाही. का? कारण या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम हे h/2π इंटिग्रल मल्टिपलमध्ये आहे. याला प्रूफ सध्या काही नाहीये. हे जे काय आहेत ते पॉस्ट्युलेट्स आहेत. पण नील बोरच्या म्हणण्याप्रमाणे जर एखादा इलेक्ट्रॉन या दोन ऑर्बिटच्या मध्ये आला, ठीक आहे, पर्टिक्युलर स्टेशनरी ऑर्बिटमध्ये नाही आला, तर हा इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करतो आणि एनर्जी रेडिएट करत 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 हा स्पायरल शेपमध्ये येऊन शेवटी याच्या खालच्या ऑर्बिटमध्ये जाऊन पडतो. आणि एकदा का या ऑर्बिटमध्ये आला आता तो एनर्जी रेडिएट करणार नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन कधी एनर्जी रेडिएट करतो आणि कधी करत नाही. हा होता आपला सेकंड पॉस्ट्युलेट. परत एकदा सांगतो, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असताना त्या ऑर्बिटमध्ये एनर्जी रेडिएट नाही करत ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम हे h/2π इंटिग्रल मल्टिपलमध्ये असतं. म्हणजे एन ची व्हॅल्यू 1, 2, 3 अशी असली पाहिजे. हा होता सेकंड पॉस्ट्युलेट, नील बोरचा सेकंड पॉस्ट्युलेट. देन नील बोरचा तिसरा पॉस्ट्युलेट काय होता?
आता नील बोरच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण वेगवेगळे ऑर्बिट घेतले, हा एक ऑर्बिट घेतला, हा एक ऑर्बिट घेतला समजा. आता नील बोरच्या म्हणण्याप्रमाणे इलेक्ट्रॉन एखाद्या हायर ऑर्बिटमधनं एखाद्या लोअर ऑर्बिटमध्ये जम्प करू शकतो स्वतःहून. म्हणजे इलेक्ट्रॉनने जर ठरवलं तर इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमधनं या ऑर्बिटमध्ये जम्प करू शकतो. पण हे हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट येत असताना इलेक्ट्रॉनला बाहेर एनर्जी टाकावी लागते. ती एनर्जी टाकणार तो इन द फॉर्म ऑफ फोटॉन, ज्याची की एनर्जी किती असते एच न्यू किंवा एच सी बाय लॅम्बडा. म्हणजे नील बोरचा तिसरा पॉस्ट्युलेट होता, इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटमधनं लोअर ऑर्बिटमध्ये जम्प करू शकतो. जम्प करत असताना त्याला बाहेर एनर्जी टाकावी लागते आणि ती एनर्जी किती असते, तर या दोन ऑर्बिटचा जो एनर्जी डिफरन्स आहे, हा एनर्जी डिफरन्स इक्वल्स टू एनर्जी ऑफ फोटॉन. मग एच न्यू म्हणा नाहीतर एच सी बाय लॅम्बडा म्हणा, एच न्यू म्हणा नाहीतर एच सी बाय लॅम्बडा म्हणा. असे नील बोरचे टोटल 3 पॉस्ट्युलेट होते, 3. आणि हे त्याच्या थेअरीचे बेस आहे. त्याच्याच बेसिसवर पुढे थेअरी कंटिन्यू चालणार आहे. ठीक आहे. तो 3 पॉस्ट्युलेट झाल्यानंतर पहिली गोष्ट येणार आहे ती म्हणजे रेडियस ऑफ बोर्स nth ऑर्बिट. इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियस भोवती वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरतोय, लेट्स से हा एक ऑर्बिट आहे, हा एक ऑर्बिट आहे, हा एक ऑर्बिट आहे, तेव्हा इथे कुठेतरी न्यूक्लियस, इथे एक न्यूक्लियस आहे. आता इलेक्ट्रॉन समजा या पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरतोय, याची रेडियस काय असली पाहिजे. समजा इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये फिरतोय, इलेक्ट्रॉन थर्ड ऑर्बिटमध्ये फिरतोय, तर या प्रत्येक ऑर्बिटची रेडियस काय असणार, याची रेडियस काय, याची रेडियस काय, याची रेडियस काय, हे काढण्यासाठी एक एक्सप्रेशन बनवायचं. ओके. आता हे एक्सप्रेशन बनवण्यासाठी आपण नील बोर्सचा पहिला पॉस्ट्युलेट आणि नील बोर्सचा सेकंड पॉस्ट्युलेट यूज केला होता. आणि हे दोन पॉस्ट्युलेट्स यूज करून रेडियसचा फॉर्म्युला आलेला, रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल्स टू n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय m e स्क्वेअर z. या सगळ्या टर्म्स आहेत. रेडियस ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला आलेला n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय m e स्क्वेअर z. एक ठरवलं होतं पहा आपण की रेडियसचं एक्सप्रेशन काढत असताना त्याच्यामध्ये वेलॉसिटी आणि एनर्जी या दोन्ही टर्म नसल्या पाहिजे. याच्यामध्ये कोणतीही तशी टर्म नाही आहे. ह्याच्यामध्ये ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत जसं की एन तर चेंज होणार आहे. ठीक आहे. एन हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, त्याची व्हॅल्यू बदलल्यानंतर रेडियस बदलणार आहे, त्यामुळे आपण एनची व्हॅल्यू पुट नाही करू शकत. एच पाल तर एचची व्हॅल्यू फिक्स आहे 6.63 10⁻34 जूल सेकंड. देन इप्सिलॉन नॉटची पण व्हॅल्यू फिक्स आहे 8.85 10⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. देन पाय तर कॉन्स्टंट आहे, सोडून द्या. देन मास ऑफ इलेक्ट्रॉन पण फिक्स आहे 9.1 10⁻31 kg, ही पण व्हॅल्यू फिक्स आहे. देन चार्ज ऑन इलेक्ट्रॉन पण फिक्स आहे 1.6 10⁻19 कुलम. झेड बदलू शकतो, ॲटम बदलला तर झेडची व्हॅल्यू पण बदलेल. हायड्रोजन असेल तर 1 असेल, हेलियम असेल तर 2 असेल, लिथियम असेल तर 3 असेल, म्हणजे झेडची व्हॅल्यू पण बदलणार आहे. इन शॉर्ट जी व्हॅल्यू बदलणार नाहीये, ती म्हणजे पहा न बदलणारी व्हॅल्यू यांची आहे एच स्क्वेअर, हा वाला पार्ट, याची व्हॅल्यू चेंज नाही होणार. ह्याची जर मी व्हॅल्यू पुट केली तर ही व्हॅल्यू आलेली 0.53 अँगस्ट्रॉम युनिट, आणि या राहिलेल्या टर्म्स होत्या एन स्क्वेअर डिवायडेड बाय झेड. म्हणजे रेडियस ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला आणि त्याची ती व्हॅल्यू 0.53 अँगस्ट्रॉम युनिट, आणि ज्या गोष्टी बदलणार आहेत त्या म्हणजे ऑर्बिट नंबर आणि ॲटॉमिक नंबर. हा होता रेडियस ऑफ nth ऑर्बिट. आता ह्याच्यावरनं महत्त्वाचा पॉईंट कोणता मिळतो पहिला, तो म्हणजे रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर, प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या स्क्वेअरला. समजा मी हायड्रोजनचा ॲटम कन्सिडर केला, तर झेडची व्हॅल्यू 1 झाली. रेडियस ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला काय आला 0.53 इंटू एन स्क्वेअर अँगस्ट्रॉम युनिटमध्ये. त्यात पण जर आपण n इज इक्वल्स टू 1 पुट केला, तर R1 ची व्हॅल्यू किती आली 0.53 अँगस्ट्रॉम युनिट, ही झाली R1 ची व्हॅल्यू.
आता जर मला R2 ची व्हॅल्यू काढायची झाली, सेकंड ऑर्बिटची जर रेडियस काढायची झाली, तर मी काय करेल 0.53 या यांच्या जागी 2 व्हॅल्यू पुट करेल. हा मिळेल मला 4 इंटू 0.53. आता 0.53लाच हे 0.53लाच आपण काय म्हणले R1, म्हणजे मी इथे R1 टाकणार. बरोबर, जर R2 काढायचा तर 4R1 झालं. म्हणजेच काय केलं आपण 2 स्क्वेअर इंटू R1 केलं. तसं मला जर R3 काढायचं झालं R3, तर मी काय करेल 3 स्क्वेअर R1 करेल. बरोबर, म्हणजे कोणत्याही ऑर्बिटची जर रेडियस काढायची झाली तर एक जनरल फॉर्म्युला बनवू शकतो आपण. रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल्स टू n स्क्वेअर इंटू पहिल्या ऑर्बिटची रेडियस. या दोन गोष्टी जास्त महत्वाच्या. पहिला म्हणजे Rn is directly proportional to n square. The radius of nth orbit is equals to n square into R1. R1 ची व्हॅल्यू पण लक्षात ठेवायची, ही वाली. R1 ची व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे, 0.53 अँगस्ट्रॉम युनिट. आणि ॲट द एंड Rn चा फॉर्म्युला n स्क्वेअर s स्क्वेअर एप्सिलॉन नॉट अपॉन पाय m e स्क्वेअर z. ठीक आहे. रेडियस ऑफ बोर्स nth ऑर्बिट, याच्यामध्ये हे सगळे महत्वाचे पॉईंट्स आहेत. पाहूयात नेक्स्ट पुढचा. वेलॉसिटीचं एक्सप्रेशन करताना nth ऑर्बिटचं बोरच्या आपण रेडियसचा फॉर्म्युला यूज केलेला. बेसिकली सेकंड पॉस्ट्युलेट काय होता, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. यात जर आपण नीट पाहिलं तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो mv_r. वेलॉसिटी इन nth ऑर्बिट, रेडियस इन nth ऑर्बिट इज इक्वल्स टू nh अपॉन 2 पाय. nh अपॉन 2 पाय. आता या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला रेडियसची टर्म एलिमिनेट करायची होती. मी जर रेडियसची टर्म टाकली तर mvn, रेडियसचा फॉर्म्युला होता n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय m e स्क्वेअर z. आणि राईट हँड साईडच्या टर्म्स होत्या nh बाय 2 पाय. आता कॉमन टर्म्स कॅन्सल करूयात. इथे पाय आहे, इथे पाय आहे. देन एक n गेला, इथलचा एक n गेला, एक h गेला, इथलचा एक h गेला. m ला m कॅन्सल झाला. ओके, तो वेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिटचा फॉर्म्युला काय बनला, वेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट e स्क्वेअर z अपॉन 2n h इप्सिलॉन नॉट. परत या एक्सप्रेशनला, हे एक्सप्रेशन महत्वाचं तर आहेच, परत या एक्सप्रेशन मध्ये जर आपण पाहिलं काही गोष्टींच्या व्हॅल्यू फिक्स आहेत, जसं ई ची व्हॅल्यू, एच ची व्हॅल्यू, देन इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू, 2 तर कॉन्स्टंट आहे. यांच्या जर मी व्हॅल्यूज पुट केल्या तर मला परत एक कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळेल 2.18 इंटू 10⁶. आणि राहिलेल्या टर्म ज्या बदलणार आहेत त्या आहेत z अपॉन n. ही झाली वेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट इन फॉर्म ऑफ व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. ठीक आहे. आता जसं आपण ॲटम बदलू तसं वेलॉसिटी बदलेल, जसं ऑर्बिट बदलू तशी वेलॉसिटी बदलेल. जर मी ही व्हॅल्यू हायड्रोजनसाठी काढायची ठरवली तर z ची व्हॅल्यू 1 आहे फॉर हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमसाठी Vn चा फॉर्म्युला काय झाला, 2.18 इंटू 10⁶ डिवायडेड बाय n. आता जर मला पहिल्या ऑर्बिटची जर वेलॉसिटी काढायची असेल इलेक्ट्रॉनची पहिल्या ऑर्बिटमध्ये, तर मी काय करेल, यांच्या जागी 1 पुट करेल. 2.18 10⁶ बाय 1, ही व्हॅल्यू किती आली, 2.18 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. सेकंड ऑर्बिटची काढायची असेल तर 2.18 इंटू 10⁶ डिवायडेड बाय 2, म्हणजे हा आला 1.09 10⁶ मीटर पर सेकंड. हे झाले वेगवेगळ्या ऑर्बिटमधल्या वेलॉसिटी. इनडायरेक्टली काय आहे, ही व्हॅल्यू 2.18 म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधली वेलॉसिटी आहे. तर मला कोणत्याही ऑर्बिटची जर काढायची असेल तर मी फॉर्म्युला असा लिहू शकतो, Vn इज इक्वल्स टू V1 डिवायडेड बाय ऑर्बिट नंबर. म्हणजे मला वेगवेगळ्या ऑर्बिटमधल्या वेलॉसिटीज पहिल्या ऑर्बिटवरनं पण काढता येते. तो हे एक्सप्रेशन होतं सेकंड ऑर्बिटचं. त्याच्यामध्ये हे रिलेशन मिळालं की वेलॉसिटी इन nth ऑर्बिट, velocity in nth orbit is inversely proportional to principal quantum number. प्रिन्सिपल क्वांटम नंबरला वेलॉसिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण रेडियसमध्ये पाहिलं की रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर आणि वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. पाहूयात नेक्स्ट एक्सप्रेशन. एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन बोर्स nth ऑर्बिट. म्हणजे लेट्स से एखाद्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असेल, इथे एंडला कुठेतरी मिडलला कुठेतरी न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे. इथे इलेक्ट्रॉन कोणत्या तरी nth ऑर्बिटमध्ये. ठीक आहे. आता या इलेक्ट्रॉनला फिरत असताना या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती आहे,
हे आपल्याला डिराईव्ह करायचं होतं. तर इलेक्ट्रॉनची जर एनर्जी काढायची असेल तर टोटल एनर्जी इज सम ऑफ कायनेटिक आणि पोटेन्शियल होते. आता इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे. तो कायनेटिक जर आपण काढायला गेलो तर कायनेटिकचा बेसिक फॉर्म्युला होता हाफ mv². त्याच्यामध्ये जर मी वेलॉसिटी पुट केली तर हाफ एम वेलॉसिटीचा एक एक्सप्रेशन होता E²Z अपॉन 2NH इप्सिलॉन नॉट. याचा काय करायचा होता स्क्वेअर. याच एक्सप्रेशनला पुढे घेऊन गेलो तर हाफ एम स्क्वेअरचा स्क्वेअर झाला e⁴ z² अपॉन 2 चा स्क्वेअर आला 4 n² h² इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर. म्हणजे कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आलं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू me⁴ z² अपॉन 4 2 जा 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n² h². हा झाला कायनेटिक एनर्जीचा एक्सप्रेशन. कायनेटिक एनर्जीचा एक्सप्रेशन. आता आपल्याला हे माहिती आहे की कायनेटिक एनर्जी असते बिकॉज ऑफ मोशन, बाय व्हर्च्यू ऑफ मोशन, आणि पोटेन्शियल एनर्जी असते बाय व्हर्च्यू ऑफ पोझिशन. कारण हा जो न्यूक्लियस आहे याच्यावर चार्ज आहे Ze, इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे E, आणि दोघांमध्ये अंतर आहे R. म्हणजे दोघांच्या पोझिशनमुळे दोघांकडे पोटेन्शियल एनर्जी असते. पूर्ण सिस्टमकडे पोटेन्शियल एनर्जी असते. ती कशी काढणार आपण? तर पोटेन्शियल एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला होता K Q1 Q2 बाय R. त्यालाच आपण पुढे घेऊन जाऊयात. K ची व्हॅल्यू होती 1/4 पाय इप्सिलॉन नॉट. Q1 म्हणजे न्यूक्लियसवरचा चार्ज जो की Ze आहे. देन इलेक्ट्रॉनवरचा चार्ज E आहे, बरोबर. आता न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह, सो इथे मी मायनस टाकतो कारण पोटेन्शियल एनर्जी स्केलर आहे. चार्ज आपण विथ साईन घेतो. डिवायडेड बाय रेडियसचा जो फॉर्म्युला होता तो होता n² h² इप्सिलॉन नॉट अपॉन पाय me²Z. आता ह्याच्यातल्या पूर्ण टर्म ज्या कॅन्सल होत आहेत ते कॅन्सल करूयात. लेट्स से पाय आणि पाय कॅन्सल होते. बाकी कोणती कॅन्सल होणारी टर्म नाही आहे. हे जे तिघे आहेत हे वाले, हे तिघे जातील वरती. इकडे वरती गेले. वरती गेल्यानंतर हाच फॉर्म्युला बनला. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू मायनस एम वरती गेला, ई हे 2 आणि हा 2 म्हणजे 4 झाला, आणि झेड आणि झेड वरती जाऊन Z² झाला. खाली हा 4 ला 4 आला. इप्सिलॉन नॉट 2 वेळा आहे तर इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर, n चा स्क्वेअर, h चा स्क्वेअर. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा एक्सप्रेशन सारखंच जवळपास पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आले. पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह आली आहे. इथे 8 ही नंबर आला, इथे 4 आला. काही फरक नाही याच्यामध्ये. आला पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन. तर जर मी दोन्ही व्हॅल्यूजला ऍड करायला गेलो, समजा आपण दोन्ही व्हॅल्यूजला ऍड करूया तर टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन काय मिळेल? कायनेटिक प्लस पोटेन्शियल. कायनेटिकची व्हॅल्यू टाकतो me⁴ z² अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n² h². आणि पोटेन्शियलचं एक्सप्रेशन आलं होतं मायनस me⁴ z² अपॉन 4 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n² h². आता याच्यामध्ये ज्या टर्म्स कॉमन आहेत त्या बाहेर घेऊयात. नंबर सोडून सगळं कॉमन आहे, सो सगळ्यांना बाहेर घेऊयात. me⁴ z² अपॉन 8 हा नंबर बाजूला ठेवूयात. इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n² h². म्हणजे इथे आतमध्ये राहिला 1/8 मायनस 1/4. आता 1/8 मायनस 1/4 जर केलं आपण तर टोटल एनर्जीचा एक्सप्रेशन आला. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू मायनस me⁴ z² अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n² h². हा बनला आपला टोटल एनर्जीचा एक्सप्रेशन. आता आपल्याकडे तिन्ही एनर्जीचे एक्सप्रेशन आहेत. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. आता परत या एक्सप्रेशन मध्ये पण काही टर्म्स अशा आहेत ज्यांच्या व्हॅल्यूज फिक्स आहेत. जसं की एम आहे, देन एम ची व्हॅल्यू आहे, देन ई ची व्हॅल्यू आहे, देन 8 आहे, इप्सिलॉन नॉट आहे, एच आहे. यांच्या जर मी व्हॅल्यूज पुट केल्या तर टोटल एनर्जीच्या एक्सप्रेशनमध्ये या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू टाकल्यानंतर एक्सप्रेशन असा बनतो -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बिकॉज एनर्जी आणि ती पार्टिकलची, सो इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये, आणि सोबत आला Z² अपॉन n². ठीक आहे. तर हा टोटल एनर्जीचा एक्सप्रेशन झाला. याच्यामध्ये आपण कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकली. आता रिलेशन काय बनला? तर टोटल एनर्जी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे n². ऑर्बिट नंबरच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि याच्यावरनं आपण वेगवेगळ्या ऑर्बिटच्या एनर्जीज पण काढू शकतो. आणि 4-5 एनर्जी महत्वाच्या पण आहेत ज्या आपल्याला लक्षात पण ठेवायच्या.
जसं की टोटल एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट जर मी -13.6ला 1ने डिवाइड केलं तर ऑब्व्हियसली व्हॅल्यू काय आली -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही पहिल्या ऑर्बिटची झाली. असंच जर आपण काढत गेलो तर सेकंड ऑर्बिटची एनर्जी येते -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तिसऱ्या ऑर्बिटची एनर्जी येते -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. चौथ्या ऑर्बिटची एनर्जी येते -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि पाचव्या ऑर्बिटची एनर्जी येते -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता 5 अजून बाकी लक्षात ठेवू शकतो, बट या 5 इम्पॉर्टंट आहेत कारण पुढे जाऊन आपल्याला सिरीज पाहायच्यात वेगवेगळ्या. त्यासाठी या 5ही व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत. टोटल एनर्जीचं जे एक्सप्रेशन आहे ते एन स्क्वेअर सोबत इन्व्हर्सली प्रपोर्शनल आलं. ठीक आहे. आता अजून एक एनर्जी आहे. टोटल एनर्जी झाली, कायनेटिक झाली, पोटेन्शियल झाली. अजून 2 प्रकारच्या एनर्जी ज्या डिस्कस केल्या पाहिजेत आता. त्याच्यामध्ये एक आहे एक्सायटेशन वाली एनर्जी. एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय? लेट्स से हा एक पहिला ऑर्बिट आहे, n इज इक्वल्स टू 1 आणि हा सेकंड ऑर्बिट होता n इज इक्वल्स टू 2. जर मला एखाद्या इलेक्ट्रॉनला या ऑर्बिटमधनं इथे पोहोचवायचं असेल, म्हणजे मला त्याला एनर्जी द्यावी लागेल, कारण हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट येताना तो एनर्जी बाहेर टाकतो. पण लोअर ऑर्बिट टू हायर ऑर्बिट जायचं असेल तर त्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते. मग अशी जी एनर्जी असते जी इलेक्ट्रॉनला लोअर ऑर्बिटमधनं हायर ऑर्बिटमध्ये घेऊन जाते, अशा एनर्जीला आपण एक्सायटेशन एनर्जी म्हणतो. एक्सायटेशन एनर्जी. आता इलेक्ट्रॉनला किती एनर्जी दिली आपण या केसमध्ये कसं कॅल्क्युलेट करणार? तर जी एनर्जी आपण त्याला सप्लाय केली, म्हणजे त्याच्याकडे एनर्जी होती पहिल्या ऑर्बिटची, एक्स अमाऊंट ऑफ एनर्जी आपण त्याला सप्लाय केली. आता त्याच्याकडे किती एनर्जी झाली? TE2 सेकंड ऑर्बिटची एनर्जी. आता पहिल्या ऑर्बिटची आपण काढली होती -13.6 प्लस इथे आला एक्स आणि सेकंड ऑर्बिटची होती -3.4. म्हणजे एक्स आपण किती दिला? 13.6 पलीकडे जाऊन प्लस झाला -3.4 आणि याला सॉल्व्ह केलं तर आपण त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली 10.2 इलेक्ट्रॉन. आता या एनर्जीला म्हणतो आपण एक्सायटेशन एनर्जी. व्हॉट इज मीन बाय एक्सायटेशन एनर्जी? अशी एनर्जी जी इलेक्ट्रॉनला लोअर ऑर्बिटमधनं हायर ऑर्बिटमध्ये घेऊन जाते. आता समजा मला याच इलेक्ट्रॉनला, जो पहिल्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन होता, याला डायरेक्ट ॲटमच्याच बाहेर काढायचं. अशी कोणती एनर्जी असते जी एनर्जी दिल्याने इलेक्ट्रॉन डायरेक्ट ॲटममधनंच बाहेर येतो? आता एखाद्या इलेक्ट्रॉनला जर ॲटममधनं डायरेक्ट बाहेर काढायचा असेल, त्या एनर्जीला आपण आयनायझेशन एनर्जी म्हणतो. आयनायझेशन एनर्जी म्हणजे ॲटमला आपण आयनाइज केलं. एक त्याला आयनायझेशन एनर्जी म्हणू शकतो, नाहीतर बाइंडिंग एनर्जी पण म्हणू शकतो. ॲटमची बाइंडिंग एनर्जी. आता इलेक्ट्रॉनला जर फ्री करायचं असेल त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमधनं, तर त्याची जी टोटल एनर्जी आहे त्या टोटल एनर्जीला आपल्याला 0 करावं लागेल, तर तो फ्री होईल. म्हणजे बाइंडिंग एनर्जी ही मायनस ऑफ टोटल एनर्जी, म्हणजे जेवढी टोटल एनर्जी त्याचाच निगेटिव्ह करून दिला तर ती झाली बाइंडिंग एनर्जी. म्हणजे हा एक एक्सप्रेशन भेटला आपल्याला. बाइंडिंग एनर्जी इज इक्वल्स टू मायनस ऑफ टोटल. हे निगेटिव्ह साईन येण्याचं रिझन काय? टोटल एनर्जीमध्ये निगेटिव्ह साईन ऑलवेज इंडिकेट्स दॅट इलेक्ट्रॉन इज बाउंडेड. निगेटिव्ह साईनचा अर्थ इलेक्ट्रॉन बाउंडेड आहे ॲटमसोबत. ह्याच्यातनं एक आपल्याला कॉमन एक रिलेशन बनवता येईल कायनेटिक, पोटेन्शियल, टोटल आणि बाइंडिंगमध्ये. जसं कायनेटिकचा फॉर्म्युला आणि टोटलचा फॉर्म्युला जर पाहाल तर दोघांमध्ये फक्त साईनचा फरक आहे, प्लस आणि मायनसचा. आता टोटलचा मायनस केला तर बाइंडिंग आहे, म्हणजे एक जनरल एक्सप्रेशन असा बनला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू बाइंडिंग एनर्जी इज इक्वल्स टू मायनस ऑफ टोटल एनर्जी. आणि पोटेन्शियल आणि कायनेटिकचं जर रिलेशन पाहिलं तर पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू वाईज जास्त आहे. कायनेटिकला पोटेन्शियलला जर मी 2ने डिवाइड केलं तर कायनेटिक बनतं, किंवा कायनेटिकला 2ने मल्टिप्लाय केलं तर पोटेन्शियल बनतं. आणि साईन टोटलचा आणि पोटेन्शियलचा सेम आहे, तो मायनस ऑफ पोटेन्शियल बाय 2. हा एक एक्सप्रेशन आहे ज्याच्यातनं आपण एक एनर्जी विचारली तर दुसरी एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. तो टोटल एनर्जीमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे ते परत एकदा पहा. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट जर काढायचं असेल तर कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन, पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन, टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन, ही वाली जी व्हॅल्यू आहे -13.6. देन ऑल या 5ही ऑर्बिटच्या काय व्हॅल्यूज आहेत. देन टोटल एनर्जीमध्ये रिलेशन काय आहे, म्हणजे कायनेटिक बाइंडिंगमध्ये काय रिलेशन आहे, टोटलमध्ये काय आहे, पोटेन्शियलमध्ये काय आहे, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. देन आपण या साईडला 2 एनर्जीज पाहिल्या होत्या, एक्सायटेशन एनर्जी आणि सेकंड वन इज आयनायझेशन एनर्जी. हे तर झालं एनर्जीचं. पाहूयात नेक्स्ट. नेक्स्ट होता रेडबर्गचा फॉर्म्युला. आता आपल्याला नील बोरचा तिसरा पॉस्ट्युलेट माहिती आहे. नील बोरचा तिसरा पॉस्ट्युलेट काय होता?
एनर्जी ऑफ हायर ऑर्बिट मायनस एनर्जी ऑफ लोअर ऑर्बिट इज इक्वल्स टू एनर्जी ऑफ फोटॉन म्हणजे एच बाय लॅम्बडा और एच न्यू. आता आपण दोन ऑर्बिट कन्सिडर करूयात. लेट्स से एखादा हायर ऑर्बिट घेऊयात, नंतर एखादा लोअर ऑर्बिट घेऊयात आणि सेंटरला कुठेतरी एक न्यूक्लियस घेऊयात. हा न्यूक्लियस आहे. या हायर ऑर्बिटला मी mth ऑर्बिट म्हणतो आणि या लोअर ऑर्बिटला मी nth ऑर्बिट म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन जम्प करणारे हायरमधनं लोअरमध्ये. आता जर मी याच हायरला mth ऑर्बिट म्हणलं तर इथे टोटल एनर्जी ऑफ mth ऑर्बिट घेणार, इथे टोटल एनर्जी ऑफ nth ऑर्बिट घेणार आणि याला इक्वेट करतो एनर्जी ऑफ फोटॉनच्या. mth ऑर्बिटची एनर्जी काय झाली? टोटल एनर्जीचा फॉर्म्युला होता -me⁴ अपॉन सोबत होता z² अपॉन 8 ε0² n² h². परत मायनस आहे आणि इथे nth ऑर्बिटची एनर्जी टाकायची. nth ऑर्बिटच्या एनर्जीसाठी परत मी इथे एक बॉक्स टाकला कारण इथे मायनस साइन येणार आहे. -me⁴ z² अपॉन 8 ε0². इथे mth ऑर्बिट होतो, याला m करूयात, याला m करून टाकू. m² s² आणि त्याला 8 ε0² n² s² आणि हेच इक्वल आला hc बाय लॅम्बडाच्या. याला जर पुढे कंटिन्यू केला तर मायनस me⁴ z² अपॉन 8 ε0² m² h² हा मायनस मायनस प्लस बनला प्लस me⁴ z² अपॉन 8 ε0² n² h² इज इक्वल्स टू hc बाय लॅम्बडा. आता ही टर्म पॉझिटिव्ह झाली आहे, तो hc बाय लॅम्बडा फक्त LHS ला लिहून घेतो आणि या पॉझिटिव्ह टर्मला अगोदर लिहूयात. me⁴ z² अपॉन 8 ε0² n² h² मायनस me⁴ z² अपॉन 8 ε0² m² h². याच्यातनं जर मी काही टर्म्स कॉमन काढल्या, hc बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू कॉमन काय येतात पहा, me⁴ z² अपॉन 8 ε0² h² आणि आतमध्ये राहिला 1/n² मायनस 1/m². पुढचा पार्ट पहा. जर रेडबक्सचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर इथे 1/λ टर्म आली पाहिजे होती. या ज्या टर्म्स आहेत त्या अशाच ठेवूयात, me⁴ z². आता खाली 8 ला 8 असाच येणार आहे. आता हा जो h आहे हा h इथे येणार आहे या साईड, बरोबर. तर h² ऑलरेडी होता, ε0² जशाच तसा लिहिला, h चा क्यूब झाला क्यूब आणि हा c पण खालच्या साईडला आला. c जर खालच्या साईडला आला तर इथे एक c बनला आणि ब्रॅकेटमध्ये आला 1/n² मायनस 1/m². आता हा जो फॉर्म्युला बनणार आहे 1/λ RH इंटू z² ब्रॅकेट 1/n² मायनस 1/m². हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याला आपण रेडबक्सचा फॉर्म्युला म्हणतो. हा जो फॉर्म्युला हा रेडबक्सचा फॉर्म्युला. याच्यामध्ये आपण RH ची व्हॅल्यू म्हणजे रेडबक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय ठेवली आहे पहा. रेडबक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आली me⁴ z². झेडला साईडला ठेवूयात, झेडला पण बाजूला ठेवलं. me⁴ डिवायडेड बाय 8 ε0² h³ हा झाला रेडबक्सचा एक्सप्रेशन. तर एक्सप्रेशन विचारलं आणि याच्यातल्या सगळ्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत. मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, ε0 ची व्हॅल्यू फिक्स आहे, h आणि c पण फिक्स आहे. RH ची व्हॅल्यू फायनली जाऊन येते 1.097 इंटू 10⁻⁷. युनिट काय बनेल बघा. तर n ला युनिट नाही, m ला युनिट नाही आहे, म्हणजे या टर्मला काही युनिट नाही आहे.
राहिला प्रश्न झेड हा ॲटॉमिक नंबर, याला युनिट नाही आहे, तो लॅम्डाला युनिट आहे मीटर. सो आर एचचं युनिट काय झालं, डायरेक्ट मीटरचा पॉवर -1. ही रेडबर्ग्सची व्हॅल्यू आहे, रेडबर्ग्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1.097 × 10⁷ पर मीटर. आता याच्यातनंच अजून एक टर्म आपण लक्षात ठेवू शकतो, कारण मगाशीच्या एक्सप्रेशनमध्ये टोटल एनर्जीमध्ये आपण एक व्हॅल्यू पुट केली होती याला me⁴z² ला, बरोबर. 8ε0² h² ला z² आणि n² बाजूला ठेवून जी व्हॅल्यू आलेली ती 13.6 होती. ही व्हॅल्यू कोणाला ठेवलेली, तर ही व्हॅल्यू ठेवलेली me⁴8ε0² h² ला. तर ह्याच्यातलाच फक्त h आणि c जर मी बाजूला ठेवला तर हा बनतो रेडबर्ग्स कॉन्स्टंट. आता h आणि c ला जर राईट हँड साईडला घेऊन गेलो तर रेडबर्ग्स कॉन्स्टंट इंटू h इंटू c ही तर मगाशीची व्हॅल्यू आहे 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तो हे पण एक एक्सप्रेशन महत्वाचा आहे जो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना युजफुल होऊ शकतो. रेडबर्ग्स कॉन्स्टंट इंटू h इंटू c इज 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हा झाला रेडबर्ग्सचा फॉर्म्युला. याच्यातल्या टर्म समजून घेऊयात. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंग्थ आहे फोटॉनची, जो फोटॉन इमिट होणार आहे त्याची वेव्हलेंग्थ आहे. आर एचची व्हॅल्यू तर फिक्स आहे, ठीक आहे. याच्यासोबतच 1/r ची एक व्हॅल्यू आहे जी लक्षात ठेवायची, ती होती 912 अँगस्ट्रॉम. रेडबर्ग्स कॉन्स्टंटचा रेसिप्रोकल बऱ्याच वेळा येणार आहे, सो त्याची एक व्हॅल्यू लक्षात ठेवायची. झेड म्हणजे काय होतं, झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे. कोणत्या ॲटमसाठी आपण हे सॉल्व्ह करतो त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे झेड होता. एन म्हणजे लक्षात ठेवायचं की हा इनर ऑर्बिट आहे. एन हा एक इनर ऑर्बिट आहे आणि एम हा एक आउटर ऑर्बिट आहे. एम हा एक आउटर ऑर्बिट आहे. उद्या समजा आपल्याला याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी विचारली फोटॉनची, तर माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल्स टू h न्यू होता किंवा hc/λ होता. तर उद्या न्यू जर विचारला म्हणजे फ्रिक्वेन्सी जर विचारली तर स्ट्रेट अवे फ्रिक्वेन्सीला c/λ करून टाकू शकतो आपण. म्हणजे याच एक्सप्रेशनला मला स्पीड ऑफ लाईटने मल्टिप्लाय करायचं. तर फ्रिक्वेन्सी जर विचारली तर फॉर्म्युला असा बनेल RH इंटू c z² आणि ब्रॅकेटमधील 1/n² मायनस 1/n². हा फॉर्म्युला वापरून आपण फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. पण एक्स्ट्रा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. आपण लॅम्बडालाच जर स्पीड ऑफ लाईटला लॅम्बडाने डिवाइड करून टाकलं तर आपल्याला डायरेक्टली फ्रिक्वेन्सी मिळू शकते. पण आपल्याला दोन्ही गोष्टी विचारतात, फ्रिक्वेन्सी पण विचारतात आणि वेव्हलेंग्थ पण विचारतात. हवं पुढचा आर्टिकल काय. नेक्स्ट इज एनर्जी लेवल डायग्राम फॉर इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. एनर्जी लेवल डायग्राम मध्ये आपल्याला हे माहित होतं की हायड्रोजन ॲटम मध्ये टोटल एनर्जीचं जे एक्सप्रेशन होतं इन जनरल एक्सप्रेशन ते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू z²/n². आता फक्त हायड्रोजन ॲटमचा विषय चालू आहे तर z इज इक्वल्स टू 1 होता. म्हणजे टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन म्हणला -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट/n². आणि याच व्हॅल्यू आपण सॉल्व्ह केल्या होत्या तर टोटल एनर्जी फॉर फर्स्ट आलेला -13.6, टोटल एनर्जी फॉर सेकंड आलेला -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, टोटल एनर्जी फॉर थर्ड इज -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट, टोटल एनर्जी फॉर फोर्थ येईल -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट and total energy for fifth orbit हा येईल -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. नंतर पण -0.3828 अशा व्हॅल्यूज येतात. आपल्याला बनवायची एनर्जी लेवल डायग्राम म्हणजे एनर्जीजला प्लॉट करायचं वेगवेगळ्या व्हॅल्यूजनुसार. आता एनर्जी लेवल डायग्राम बनवताना एक पॉईंट नोटीस करण्यासारखा आहे की जसं आपण पहिल्या ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी लेवल घेऊ तेव्हा ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे हा डिफरन्स कमी कमी होत जाणार आहे. जसं इथे डिफरन्स आहे 10.2चा, इथे जो डिफरन्स होतो ह्याच्यापेक्षा कमी असणार आहे, या दोघांमधला डिफरन्स अजून कमी असणार आहे. जेव्हा आपण एनर्जी लेवल डायग्राम प्लॉट करूयात तर ही पहिली झाली, पहिली लेवल फर्स्ट लेवल झाली. सेकंड लेवल मी ज्या डिफरन्सवर काढतोय जसं मी वरच्या साईडला जाईल तसं हा डिफरन्स कमी कमी होत जाणार आहे. कारण दोन एनर्जी लेवल मधला डिफरन्स कमी कमी होत चाललाय. या 5 तर मस्ट आहेत. वरच्या काही काही एनर्जी लेवल्स घेतल्या आणि लास्टची जी येणार आहे एंडवाली ती इन्फायनाइट ऑर्बिटसाठी असेल. इन्फायनाइट. आता जर पाहिलं तर हे फर्स्ट लेवल होती n इज इक्वल्स टू 1 पहिला ऑर्बिट, हा सेकंड ऑर्बिट आहे, दिस इज थर्ड ऑर्बिट,
हा आहे फोर्थ वाला, आहे फिफ्थ वाला, असा एक कोणता तरी पुढचा ऑर्बिट असेल आणि हा आहे लास्ट वाला इनफायनाइट ऑर्बिट. एनर्जीचा जर व्हॅल्यू टाकलं तर एनर्जीचा व्हॅल्यू काय आला पहा, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट, then -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट, -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि लास्टचा ऑर्बिट आहे, सो ह्याची एनर्जी ऑब्व्हियसली काय असेल, 0 इलेक्ट्रॉन. अशामध्ये खूप साऱ्या एनर्जी लेवल्स येणार. आता एनर्जी लेवल डायग्रामवरनं जसा इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये जम्प करतो त्यानुसार वेगवेगळ्या सिरीज बनवण्यात आलेल्या आहेत. जसं इलेक्ट्रॉन समजा सेकंड ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटवर आला, सेकंडवरनं फर्स्टवर आला, याला आपण वेगळ्या कलरने दाखवूयात. इलेक्ट्रॉन समजा सेकंडवरनं फर्स्टवर आला, देन थर्डवरनं समजा फर्स्टवर आला, थर्डवरनं फर्स्टवर आला, देन फोर्थवरनं समजा फर्स्टवर आला, देन फिफ्थवरनं फर्स्टवर आला, देन अशा कोणत्या पण एका वरच्या ऑर्बिटमधनं फर्स्टवर आला आणि शेवटी येणार आहे तो इनफायनाइट वाल्या ऑर्बिटवर, फर्स्टवर. आता जेव्हा कधी इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटवर येईल तेव्हा ऑब्व्हियसली या सिरीजला आपण एक नाव देणार आणि ते होतं लायमन सिरीज. लायमन सिरीज म्हणजे ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन कोणत्या पण ऑर्बिटमधनं येऊ द्या, बट तो पहिल्याच ऑर्बिटमध्ये आला पाहिजे. देन सेकंड जी सिरीज होती ती आहे तिथे इलेक्ट्रॉन थर्डमधनं सेकंडवर आला, इलेक्ट्रॉन थर्डवरनं सेकंडवर आला, देन फोर्थवरनं सेकंडवर आला, देन फिफ्थवरनं सेकंडवर आला किंवा कोणत्या तरी पुढच्या लेवलवरनं सेकंडवर आला किंवा मग इन्फिनिटीवरनं सेकंडवर आला. आता ही जी सिरीज आहे याला आपण बाल्मर सिरीज म्हणायचं. बाल्मर सिरीज तिथे यांची व्हॅल्यू काय असणार आहे, 2. म्हणजे या सगळ्या सिरीज ज्या बनणार आहेत त्या कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन येतोय त्याच्यावरनं बनतात. जसं तिसऱ्या केसमध्ये फोर्थवरनं थर्डवर आला, देन फिफ्थवरनं थर्डवर आला, देन परत वरच्या कोणत्या तरी ऑर्बिटवरनं थर्डवर आला, तसंच इन्फिनिटीवरनं कुठे आला, थर्डवर आला. ही जी सिरीज असणार आहे या सिरीजला आपण पाश्चियन सिरीज म्हणतो. पाश्चियन सिरीज. इथे इलेक्ट्रॉन कंपल्सरी तिसऱ्या ऑर्बिटमध्ये येणार. देन नेक्स्ट पुढच्या पण 2 सिरीज आहेत अजून. जसं इलेक्ट्रॉन 5व्यातनं 4थ्यात आला, अजून कोणत्या तरी वरच्या ऑर्बिटमधनं फोर्थवर आला किंवा इन्फिनिटीवरनं फोर्थवर आला. अशा सिरीजला आपण ब्रॅकेट सिरीज म्हणतो. ब्रॅकेट सिरीज जिथे इलेक्ट्रॉनला कंपल्सरी 4थ्या ऑर्बिटमध्येच यायचं, कोणत्याही हायर ऑर्बिटमध्ये तो येऊ शकतो. नेक्स्ट लास्ट आहे समजा हायरमधनं इथे आला, नंतर परत कोणत्या तरी अजून एका ऑर्बिटमधनं, जसं एखाद्या इन्फिनिटीवाल्या ऑर्बिटमधनं तो खाली आला. ही जी सिरीज आहे, चेंज करू आपण, लेट्स हे दाखवू. ही जी सिरीज आहे याला आपण टिफंड सिरीज म्हणतो. टिफंड सिरीज. इथे इलेक्ट्रॉन कंपल्सरी 5व्या ऑर्बिटमध्ये येतो. 5व्या ऑर्बिट. म्हणजे या ज्या सिरीज आहेत या इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये येतो त्याच्यावरून ठरणार. तर रेडबर्गचा फॉर्म्युला काय होता? रेडबर्गचा फॉर्म्युला होता 1/λ r. आता हायड्रोजन ॲटम आहे तर झेड मी 1च घेतो डायरेक्ट. r 1/n² - 1/m². आता हा फॉर्म्युला यूज करताना जसं सिरीजचं नाव दिलं जाईल तसं यांची व्हॅल्यू फिक्स होऊन जाईल यांची. पण ही एमची व्हॅल्यू काय घ्यायची, हा प्रश्न आहे की एमची व्हॅल्यू काय घ्यायची. आता जेव्हा कधी इलेक्ट्रॉन हा त्याच्या जस्ट इमिडिएटवाल्या ऑर्बिटमधनं येतो, जसं लायमन सिरीज काढतोय आपण आणि लायमनला इलेक्ट्रॉनला यायचे पहिल्या ऑर्बिटला, पण तो समजा सेकंडमधनं आला, या केसमध्ये एनर्जीचा जो एक्सचेंज आहे, एनर्जीचा जो एक्सचेंज किंवा एनर्जी जी बाहेर पडते ती कमी आहे. वेरॅज कम्पेअर आपण केलं लास्टवाल्या केससोबत, इथे एनर्जी कमी आहे तर ऑब्व्हियसली इथे वेव्हलेंथ काय असणार, जास्त. कारण एनर्जीचा फोटॉनचा जो फॉर्म्युला आहे hc/λ, याच्यामध्ये एनर्जी जर कमी असेल तर वेव्हलेंथ काय असणार, जास्त. म्हणजे ही जी पहिली लाईन आहे या लाईनला एक नाव दिले ज्याला म्हणतात लॉंगेस्ट वेव्हलेंथ. आणि ही जी लास्ट लाईन असते कोणत्या पण सिरीजमधली
याला आपण म्हणतो शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. शॉर्टेस्ट म्हणतात किंवा याला दुसरं पण नाव आहे, याला म्हणतात सिरीज लिमिट. याला आपण म्हणतो सिरीज लिमिट. मग प्रत्येकाला सिरीज लिमिट असेल. जसं बाल्मरची सिरीज लिमिट म्हणलं तर ह्याच्याबद्दल बोलणार, पाश्चनची बोलली तर ह्याच्याबद्दल बोलणार, ब्रॅकेटची बोलली तर ह्याच्याबद्दल बोलणार, डिफरंटची सिरीज लिमिट बोललं तर ह्याच्याबद्दल बोलणार, लॉंगेस्ट म्हणलं तर पहिल्या लाईनबद्दल बोलणार. करेक्ट. इवन या बाल्मरमध्ये पण या पहिल्या ज्या 4 लाईन आहेत त्यांना पण नावं दिली आहेत. तर पहिल्या लाईनला म्हणलं एच अल्फा लाईन, सेकंड लाईनला म्हणलं एच बीटा, तिसऱ्या लाईनला म्हणलं एच गॅमा, आणि जी पुढची आहे 6 नंबरवरनं येणारी त्याला म्हणतो आपण एच डेल्टा. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जसं आता परत एकदा रिवाइज करूयात. लायमन सिरीज म्हणलं की इलेक्ट्रॉनला पहिल्याच ऑर्बिटमध्ये यायचं आहे, बाल्मर म्हणलं की सेकंड ऑर्बिटमध्येच यायचं आहे, पाशन म्हणलं की तिसऱ्यामध्येच यायचं आहे, ब्रॅकेट म्हणलं की चौथ्यामध्येच यायचं आहे, डिफन म्हणलं की पाचव्यात यायचं आहे. पहिली लाईन जी आहे त्याला आपण लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणणार, शेवटची लाईन आहे त्याला आपण शॉर्टेस्ट वेव्हलेंथ म्हणणार. कुठे येणार हे ठरवणार आपण सिरीजवरनं. आणि जर शॉर्टेस्ट वर्ड आला किंवा सिरीज लिमिट असं जर आपल्याला सांगितलं तर कंपल्सरी आपण एमची व्हॅल्यू काय घेणार, इन्फिनिटी. आणि जर लॉंगेस्ट वर्ड आला कोणत्या पण सिरीजसाठी लॉंगेस्ट, एमची व्हॅल्यू घेणार आपण n+1 म्हणजे इमिडिएट वरची. जसं लायमनची लॉंगेस्ट विचारली लायमनची, तर लायमनसाठी n1 आहे, 1+1 म्हणजे एम काय घेणार 2. कुणासाठी, तर लायमनची लॉंगेस्ट विचारली. तसंच आता इलेक्ट्रॉन जेव्हा हायर ऑर्बिटमधनं लोअर ऑर्बिटमध्ये येतो तेव्हा इलेक्ट्रॉन जी वेव्हलेंथ बाहेर टाकतो ती कोणत्या स्पेक्ट्रममध्ये लाय करते, याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. तर हा जो रेंज आहे, हा लायमनच्या सिरीजमधला हा रेंज जातो अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रममध्ये. बाल्मरचा जो आहे तो व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये लाय करतो EM वेव्हच्या. पाश्चनचा असेल तर त्याला आपण नियर IR, ब्रॅकेटचा असेल त्याला आपण IR रिजन म्हणतो, आणि पी फंडचा जो आहे त्याला आपण फार इन्फ्रारेड. हे जे रिजन्स आहेत हे EM वेव्हचे स्पेक्ट्रम आहेत. EM वेव्हचे स्पेक्ट्रम म्हणजे EM वेव्हचा जो स्पेक्ट्रम आहे, गॅमा रे, एक्स रे, UV, देन व्हिजिबल, बरोबर, त्यानंतर इन्फ्रारेड, रेडिओ, मायक्रो रेडिओ, त्यानुसार हे एनर्जीचे जे ट्रान्झिशन आहेत त्याच्यानुसार हे ठरवून जातं की कोणत्या स्पेक्ट्रममध्ये ते लाय करणार आहे. तर लायमनचे सगळे ट्रान्झिशन, पहिलावाला, सेकंड, थर्ड, फोर्थ, इन्फिनिटीवाला, हे सगळे कुठे लाय करणार आहेत, UV स्पेक्ट्रममध्ये. बाल्मरला व्हिजिबल, पाश्चनला नियर इन्फ्रा, ब्रॅकेटला इन्फ्रा, आणि पी फंडला फार इन्फ्रा. आता कधी कधी काय आहे, ऑर्बिट नंबर्स डिफाईन न करता एक्साइटेड लेवल म्हणतात. जसं हा n=1 आहे, याचं अजून एक दुसरं नाव आहे, याला ग्राउंड स्टेट पण म्हणतो आपण. ग्राउंड स्टेट. आणि हा n=2 आहे, याला आपण फर्स्ट एक्साइटेड पण म्हणतो. जसं n=5 असेल तर याला आपण काय म्हणणार, फोर्थ एक्साइटेड. म्हणजे ग्राउंडच्या वर किती, म्हणजे फोर्थ एक्साइटेड. हे ग्राउंड ही पहिली एक्साइटेड, देन दिस इज सेकंड एक्साइटेड, देन थर्ड एक्साइटेड, देन फोर्थ एक्साइटेड. त्या पद्धतीने एक्साइटेड लेवल्स पण आपण डिफाईन करतो. आता उद्या असा पण एक क्वेश्चन येऊ शकतो की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एखाद्या हायर ऑर्बिटमधनं समजा लोअर ऑर्बिटमध्ये येत असेल तर तो किती इमिशन लाईन बाहेर टाकतो असं पण विचारतात. जसं हा एक झाला. समजा आपण अजून एक लाईन घेऊयात, वेगवेगळे ऑर्बिट घेऊयात. जसं हा एक ऑर्बिट आहे, परत हा एक ऑर्बिट आहे, आणि हा एक ऑर्बिट आहे. ठीक आहे, यांना नावं पण देऊ. हा झाला n=1, हा n=2, आणि n=3, आणि n=4. आता उद्या जर आपल्याला विचारलं की इलेक्ट्रॉनला चौथ्या ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटमध्ये यायचं, तर किती इमिशन लाईन्स बाहेर टाकेल. आता इलेक्ट्रॉनला जर चौथ्यातनं पहिल्यात यायचं असेल तर त्याच्याकडे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत याचा जर आपण विचार केला, इलेक्ट्रॉन चौथ्यातनं पहिल्या डायरेक्ट येऊ शकतो, असं डायरेक्ट येऊ शकतो इलेक्ट्रॉन, बरोबर. हा पहिला झाला. देन सेकंड, चौथ्यातनं तो दुसऱ्यामध्ये येईल, बरोबर. फोर्थमधनं तो सेकंडमध्ये येईल, आणि नंतर सेकंडमधनं कुठे येईल, फर्स्टमध्ये. असा पण एक त्याच्याकडे ऑप्शन आहे. किंवा फोर्थमधनं थर्डमध्ये येईल, किंवा थर्डमधनं सेकंडमध्ये येईल, आणि सेकंड टू फर्स्ट त्याच्याकडे ऑप्शन अवेलेबल होतं. अजून एक ऑप्शन आहे, फोर्थवरनं थर्डला आला आणि थर्डवरनं डायरेक्ट कुठे आला, तो फर्स्टला. कोणते कोणते ऑप्शन पॉसिबल होते, फोर्थवरनं डायरेक्ट आला, किंवा फोर्थवरनं सेकंडला आला, सेकंडवरनं फर्स्टला आला,
किंवा फोर्थ टू थर्ड आला, थर्ड टू सेकंड आला, परत सेकंड टू फर्स्ट आला आणि थर्ड टू फर्स्ट आला. तर इमिशन लाईन जर मला बघितलं मी किती आहेत, तर ही एक आहे. इमिशन लाईन म्हणजे काय, बेसिकली प्रत्येक ऑर्बिट टू ऑर्बिट जाताना जो एनर्जीचा ट्रान्झिशन होणार आहे, एनर्जी बाहेर पडणार आहे, त्याला आपण करस्पॉन्डिंग लाईनला, एनर्जी ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग लाईनला इमिशन लाईन म्हणतो. जसे ही पहिली इमिशन लाईन झाली, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ आणि दिस इज सिक्स्थ. म्हणजे जर एखादा इलेक्ट्रॉन चौथ्या ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटमध्ये आला, टोटल तो किती इमिशन लाईन बाहेर टाकतोय, 6. हे असं जरी नाही जमलं तरी ह्याचा एक शॉर्टकट आहे. नंबर ऑफ इमिशन लाईन जर काढायच्या असतील, नंबर ऑफ इमिशन लाईन जर काढायचे असतील तर फॉर्म्युला आहे n इंटू n-1/2. आता n किती घ्यायचा, तर हा पहिला आहे. सो 1 2 3 4, nच्या जागी जर मी 4 टाकला तर 4 इंटू 4-1/2 म्हणजे हा झाला 4 इंटू 3/2 म्हणजे 3 इंटू 2 6. नंबर ऑफ इमिशन लाईन्स झाल्या 6. आपण हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करून पण नंबर ऑफ इमिशन लाईन ठरू शकतो. तर हे होता एनर्जी लेवल डायग्राम फॉर द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, या सगळ्या व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत, बरोबर. कोणत्या ह्याला कोणती एक्साइटेड लेवल म्हणतात, कोणत्या ह्याला कोणती सिरीज म्हणतात. सिरीजचे नावं कशावरनं ठरले, तर इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये येतो त्याच्यावरनं सिरीजचे नावं ठरले. त्या सायंटिस्टने तो अभ्यास केलेला आहे. त्यामुळे n=1 ला ग्राउंड स्टेट पण म्हणतात. शॉर्टेस्ट किंवा सिरीज लिमिट असा जर वर्ड आला तर लक्षात ठेवायचं m काय घ्यायचं आहे, इन्फिनिटी. यांची व्हॅल्यू कोण ठरवणार आहे, यांची व्हॅल्यू ठेवणारे सायंटिस्टचं नाव विसरू नका. एनची व्हॅल्यू ठरवणारे सायंटिस्टचं नाव म्हणजे सिरीजचं नाव ठरवणारे एनची व्हॅल्यू. एमची व्हॅल्यू डिपेंड करतं, शॉर्टेस्ट आहे, लॉंगेस्ट आहे, सेकंड लाईन आहे, थर्ड लाईन आहे. म्हणजे उद्या जर समजा आपल्याला एखादा क्वेश्चन आला की थर्ड लाईन ऑफ बाल्मर असा प्रश्न आला, तर बाल्मर नावाला म्हणजे एन काय घ्यायचं आहे, 2. आणि तिसरी लाईन म्हणजे मोजत जायचंय पुढे. पहिली लाईन म्हणजे काय, 3 to 2, सेकंड लाईन 4 to 2 आणि थर्ड लाईन म्हणजे 5 to 2. म्हणजे एमची व्हॅल्यू काय घ्यायची, 5. तो कोणती लाईन आहे, शॉर्टेस्ट आहे, लॉंगेस्ट आहे किंवा नंबर दिलाय कोणता, तर एम ठरवायचा आणि नावावरनं काय ठरवायचं, एन ठरवायचं. ठीक आहे, बघूयात पुढचा आर्टिकल. तो लास्ट याच्यामध्ये आता नील बोर्सचे मॉडेलचे लिमिटेशन्स काय आहेत आणि डी ब्रॉयचं एक्सप्लेनेशन काय होतं. तर बाकी मॉडेलसारखं नील बोर्सच्या मॉडेलला पण काही ना काहीतरी लिमिटेशन्स आहेत, बरोबर. त्यातलं पहिलं म्हणजे नील बोर्सचे पूर्ण लिमिटेशन्स त्याच्या पॉस्ट्युलेट्सवर स्टँड करतात. आणि हे पॉस्ट्युलेट्स आहेत ना शेवटी, ह्याला तर प्रूफ नाही आहे कोणतं. ठीक आहे, हाच एक ड्रॉबॅक आहे मेनली, की कोणत्याच पॉस्ट्युलेटला प्रूफ नव्हता. नील बोरने स्वतः कोणता प्रूफ दिला नव्हता. सेकंड, नील बोर्सने जो काही स्टडी केलाय हा फक्त हायड्रोजन ॲटमसाठी केलाय. हायड्रोजन ॲटम म्हणजे अदर दॅन हायड्रोजन ॲटम कशाचा स्टडी केलेला नाहीये. सो आपण इव्हन क्वेश्चन सॉल्व्ह करताना पण जे कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करतो ते हायड्रोजन लाईक ॲटमसाठी सॉल्व्ह करतो. हायड्रोजन लाईक ॲटमसाठी म्हणजे हेलियमसाठी क्वेश्चन नाही सॉल्व्ह करत आपण, हेलियम प्लस साठी सॉल्व्ह करतो. म्हणजे हेलियम मधनं पण एक इलेक्ट्रॉन बाहेर काढून घेतो, मग त्याला कम्पेअर करतो रेडबर्गचा फॉर्म्युला. इव्हन लिथियमसाठी करायचं असेल तर लिथियम +2 साठी करतो. बेरिलियमसाठी करायचं असेल तर बेरिलियम +3 साठी करतो. म्हणजे जो कोणता स्टडी झालाय तो कोणासाठी झालाय, हायड्रोजनसाठी झालाय. ठीक आहे, तिसरा पॉईंट, आता हायड्रोजनसाठी पण स्टडी झालाय, पण आपण लास्ट डायग्राम मध्ये जर बघितलं तर प्रत्येक लाईनची एनर्जी डिफरंट आहे. म्हणजे सेकंड वरनं फर्स्ट वर येताना वेगळी एनर्जी बाहेर पडते, थर्ड वरनं फर्स्ट वर येताना वेगळी एनर्जी बाहेर पडते. पण या प्रोसेसमध्ये नील बोरने कुठेही या लाईनची थिकनेस किंवा त्याची इंटेन्सिटी बद्दल डिस्कशन केलेलं नाहीये. तिसरा पॉईंट कोणता आहे, एनर्जी फॉर ईच ट्रान्झिशन इज डिफरंट. प्रत्येक ट्रान्झिशन मध्ये एनर्जी ट्रान्झिशन इज डिफरंट, पण इंटेन्सिटी ऑफ इमिशन लाईन मध्ये काही फरक नाहीये. इंटेन्सिटी ऑफ इमिशन लाईन सेम आहे. इंटेन्सिटी ऑफ इमिशन लाईन सेम आहे, तर काहीही चेंज नाहीये. असे 2-3 ड्रॉबॅक्स आहेत, ठीक आहे, किंवा लिमिटेशन्स आहेत बोर्स मॉडेलचे. पण बोर्स मॉडेलच्या एका पॉस्ट्युलेटला जो सेकंड पॉस्ट्युलेट होता नील बोरचा, तो म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. हा जो सेकंड पॉस्ट्युलेट आहे, या सेकंड पॉस्ट्युलेटला डी ब्रॉयने एक्सप्लेनेशन दिलेलं.
तो लास्टचा आर्टिकल आहे तो म्हणजे एक्सप्लेनेशन ऑफ डी ब्रॉय फॉर सेकंड पॉस्ट्युलेट, नील बोर सेकंड पॉस्ट्युलेट. तर डी ब्रॉयने कोणते पॉईंट सांगितले? तर डी ब्रॉयने असं सांगितलं की एखाद्या न्यूक्लियसच्या अराउंड जेव्हा इलेक्ट्रॉन फिरतोय, ठीक आहे, इलेक्ट्रॉनला तुम्ही पार्टिकल म्हणून नका बघू, इलेक्ट्रॉनला तुम्ही वेव्ह म्हणून कन्सिडर करा. कारण डी ब्रॉयचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं, डी ब्रॉयने असं सांगितलेलं की प्रत्येक मटेरियलला दोन नेचर आहे, प्रत्येक मॅटरला दोन नेचर आहे, ड्युएल नेचर आहे. जसं की पार्टिकल नेचर पण आहे आणि वेव्ह नेचर पण आहे, बरोबर. प्रत्येक मॅटरला ड्युएल नेचर आहे, इलेक्ट्रॉनला पण वेव्ह नेचर आहे. मग डी ब्रॉयने असं सांगितलं की इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होतोय तेव्हा इलेक्ट्रॉनला एका स्टँडिंग वेव्ह सारखं चेक करा. स्टँडिंग वेव्ह म्हणजे जे आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये पाहतो तसंच. जसं की समजा आपण तिसरा किंवा चौथा एखादा ऑर्बिट घेतला, हा एक घेतला, हा एक घेतला, दोन्ही घेतला, समजा हा एक घेतला आणि एक छोटासा न्यूक्लियस घेऊयात फक्त सेंटरला, एक न्यूक्लियस घेतला, न्यूक्लियस, ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन समजा या तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरतोय, 1 2 3. इलेक्ट्रॉन जेव्हा थर्ड ऑर्बिटमध्ये फिरतोय तेव्हा त्यांनी असं सांगितलं की इलेक्ट्रॉनला स्टँडिंग वेव्ह सारखं इमॅजिन कराल. तर समजा मी 3 वेव्ह बनतील असं एक फिगर बनवतो. तर समजा इलेक्ट्रॉन असा निघाला इथनं, हा एक पार्ट झाला, हा एक झाला, आता इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. डी ब्रॉयचं म्हणणं असं होतं की जर तिसरा ऑर्बिट असेल, थर्ड ऑर्बिट असेल, तर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जी लेंथ इलेक्ट्रॉन कव्हर करणार आहे ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ असणार आहे. म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जी इलेक्ट्रॉननी लेंथ कव्हर केली म्हणजे सर्कम्फरन्स, तिसऱ्या ऑर्बिटचा सर्कम्फरन्स असेल 2πr3, तर तो इक्वल असणार आहे 3λ का? कारण तिसरा ऑर्बिट आहे आणि 3 टाइम्स ऑफ वेव्हलेंथ असला पाहिजे. त्यामुळे आपण इथे बनवताना पण 3 वेव्ह बनवतो आणि हे स्टँडिंग वेव्ह सारखं बनवतो. स्टँडिंग, ही एक वेव्ह झाली, हा एक पार्ट झाला, तो हा जर थर्ड ऑर्बिट असेल, थर्ड ऑर्बिट, तर आपण पाहिलं त्याच्यामध्ये 3 वेव्हज आहेत, 3, 1 2 आणि हे तिसरा. तो डी ब्रॉयचं एक्सप्लेनेशन असं होतं की जर nth ऑर्बिटमध्ये असाल तर लेंथ कवर्ड किती झाली, 2πrn, आणि ही इक्वल असली पाहिजे nλ. आता हा सेकंड पॉस्ट्युलेटचं एक्सप्लेनेशन कसं काय बनणार, तर आपण यालाच थोडंसं चेंज केला. जसं की आता लॅमडाला जर मी लिहिलं, लॅमडा इज इक्वल्स टू काय मिळाला, एक्सप्रेशन बनवायचं झालं तर लॅमडा बरोबर काय लिहिणार, लॅमडा इज इक्वल्स टू 2πr n अपॉन n, रेडियस ऑफ nth ऑर्बिट अपॉन n. आता आपण डी ब्रॉयचा फॉर्म्युला बघितला होता वेव्हलेंथचा, लॅमडा इज इक्वल्स टू h/p. आता p इज नथिंग बट मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू व्हेलॉसिटी इन nth ऑर्बिट. पण लॅमडाचं एक्सप्रेशन तर आत्ताच बनवलं आपण. हेच जर लॅमडाचं एक्सप्रेशन मी इथे टाकलं तर काय मिळेल पहा, 2πrn अपॉन n इज इक्वल्स टू h अपॉन mv इन nth ऑर्बिट. आता हे मास, व्हेलॉसिटी आणि n या तिघांना एका साईडला ठेवतो, म्हणजे m vn इंटू आर एन. एच तर जसा होता तसाच, एन पण वरती जाईल आणि 2π कुठे येईल, खालच्या साईड. आता हे एम व्ही आर एन म्हणजे काय, एम व्ही आर एन म्हणजे अँग्युलर मोमेंटम, आणि अँग्युलर मोमेंटम काय झालं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2π. आणि हा कोणता पॉस्ट्युलेट होता, सेकंड पॉस्ट्युलेट. म्हणजे नील बोरच्या सेकंड पॉस्ट्युलेटला त्याच्याकडे प्रूफ नव्हता, पण हे प्रूफ देण्याचं काम कोणी केलं, डी ब्रॉयने. डी ब्रॉयने काय सांगितलं होतं, परत एकदा एक्सप्लेन करतो. डी ब्रॉय म्हणला जर तुम्ही तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जात असाल तर तिसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉननी जेवढी लेंथ कव्हर केली ती 3 टाइम्स ऑफ वेव्हलेंथ असली पाहिजे. म्हणजे nth ऑर्बिटमध्ये n टाइम्स ऑफ वेव्हलेंथ असली पाहिजे. असं का, तर इलेक्ट्रॉन हा मॅटर आहे, पार्टिकल आहे, पण त्याला वेव्ह नेचर पण आहे. आपण इमॅजिन केलं इलेक्ट्रॉनला स्टँडिंग वेव्ह सारखं.
तो इलेक्ट्रॉननी जेवढी लेंथ कव्हर केली ती त्याचा इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ असली पाहिजे. आणि याच एक्सप्रेशनला जर इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथचा फॉर्म्युला लावला आपण, डी ब्रॉय वेव्हलेंथचा, तर शेवटी आपण कोणत्या पॉस्ट्युलेटला लँड झालो? सेकंड पॉस्ट्युलेट. तर या पद्धतीने आपण ॲटमचे सगळे आर्टिकल्स रिवाइज केलेत. आता बघूयात पुढे काय. पुढे काय MCQज आहेत. जसं हे MST CET 2020ला 2022ला आलेले. पाहूयात काय काय आहेत. हा क्वेश्चन काय सांगितलं? युझिंग बोर्स मॉडेल, ऑर्बिटल पिरियड ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इन nth ऑर्बिट इज. टाइम पिरियड विचारलाय आपल्याला. टाइम पिरियड तर माहिती आहे. समजा एखादा इलेक्ट्रॉन आहे, तो न्यूक्लियस भोवती फिरतोय. आता इलेक्ट्रॉनकडे असेल स्पीड v, बरोबर. तो फिरतोय r रेडियसवाल्या ऑर्बिटमध्ये. तर स्पीडचा फॉर्म्युला होता डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम, आणि हाच असतो पिरियडवाला फॉर्म्युला. तो टी बरोबर काय मिळालं nth ऑर्बिटसाठी? 2πr बाय v. आता माझ्याकडे r आणि v चे दोन्ही एक्सप्रेशन्स आहेत. r चं एक्सप्रेशन काय होतं? n² s² इप्सिलॉन नॉट अपॉन पाय m e². झेड घ्यायचा प्रश्न नाही, कारण इथे हायड्रोजन सांगितलं. डिवायडेड बाय v चं एक्सप्रेशन काय होतं? e². झेड घ्यायची गरज नाही, अपॉन 2nh इप्सिलॉन नॉट. ज्या टर्म्स कॅन्सल होतात त्या कॅन्सल करूयात. जसा हा पाय आणि पाय कॅन्सल झाला. e² ची टर्म इथे जाणार आहे, बरोबर. इथे e² सोबत जाणार आहे, आणि हा 2nh इप्सिलॉन नॉट वरती जाणार आहे. तो काय बनला? 2 टू द 4. परत n चा क्यूब बनला, h चा क्यूब बनला, परत इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर बनला, डिवायडेड बाय खाली आला me⁴. me⁴ म्हणजे ऑप्शन असायला पाहिजे बी, करेक्ट ऑप्शन. काही नाही, आपण ह्याच्यामध्ये रेडियसचं एक्सप्रेशन वापरलं, वेलॉसिटीचं एक्सप्रेशन वापरलं, आणि स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम बेसिक फॉर्म्युला वापरला. कारण स्पीड कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन बदलते, स्पीड सेम आहे. पहा पुढचा, वेव्ह नंबर ऑफ लास्ट लाईन ऑफ बाल्मर. जसं मगाशी बोलत होतो आपण, लास्ट लाईन बोलतात, लास्ट लाईन. लास्ट लाईन म्हणजे याच्यावर हिंट काय भेटली? m बरोबर इन्फायनाईट, आणि बाल्मर सिरीज म्हणजे n बरोबर 2 भेटला. हायड्रोजनचा स्पेक्ट्रम म्हणजे z बरोबर 1 भेटला. आता रेडबर्गचा फॉर्म्युला यूज करा. रेडबर्गचा फॉर्म्युला काय होता? 1/λ इज इक्वल्स टू RH इंटू z² 1/n² मायनस 1/m². पुट कराल व्हॅल्यू. r ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 10⁻⁷. z काय आहे? z तर हायड्रोजन आहे, 1. 1/n ची व्हॅल्यू होती 2, म्हणजे 2चा स्क्वेअर, मायनस m ची व्हॅल्यू होती इन्फायनाईट. इन्फिनिटीचा स्क्वेअर केला तरी इन्फिनिटीच राहणार, म्हणजे हा आला 10⁻⁷/4. आणि विचारले काय? विचारलेली टर्म आहे वेव्ह नंबर. विचारलेली टर्म आहे वेव्ह नंबर. वेव्ह नंबर म्हणजे काय असतं? 1/λ. 1/λ म्हणजेच वेव्ह नंबर. व्हॅल्यू किती आली पहा वेव्ह नंबरची? 1/4. 1/4 म्हणजे 0.25 10⁻⁷, बरोबर. आणि युनिट काय असेल? 1/λ युनिट असतं मीटरचा पॉवर -1. पण असं ऑप्शन कुठेच नाही आहे. एक डेसिमल जर शिफ्ट केला आपण 2.5 10⁻⁷ 6, मग एक ऑप्शन येऊ शकतो, तो म्हणजे CSC. ऑप्शन सी आहे, 2.5 × 10⁻⁶. या इथे आपण काय वापरले? इथे आपण इलेक्ट्रॉनचं रेडियस आणि व्हेलॉसिटीचे एक्सप्रेशन वापरले. या क्वेश्चन मध्ये काय वापरलं आपण? रेडबर्गचा फॉर्म्युला. इथे रेडबर्गचा फॉर्म्युला वापरला. तिसरा काय म्हणताय पहा. तिसरा क्वेश्चन नंबर 3, युझिंग बोर्स क्वांटायझेशन, व्हॉट इज द रोटेशनल एनर्जी इन सेकंड ऑर्बिट फॉर डायटॉमिक मॉलिक्यूल. डायटॉमिक मॉलिक्यूल मध्ये रोटेशनल एनर्जी विचारला. रोटेशनल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचे फॉर्म्युले होते आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये. 12I ω², देन L²/2I, असे फॉर्म्युले होते. आणि हा क्वेश्चन बघाल तर कशात दिलाय? मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे I लागणार आहे ऑब्व्हियस. त्यानंतर बोर्स क्वांटायझेशन म्हणजे नील बोर्सचा पोस्ट्युलेट म्हणजे अँग्युलर मोमेंटम तर लागतं मस्त. सो हाच फॉर्म्युला वापरावा लागेल. तो आपल्याला वापरायचा आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू L²/2I. आणि कोणत्या ऑर्बिटमध्ये म्हणतात? सेकंड. सेकंड ऑर्बिटमध्ये Lचा फॉर्म्युला काय होता? NH/2π, आणि सेकंड ऑर्बिटमध्ये n काय आला? 2. सो 2 × H/2π. 2 कॅन्सल झाला,
म्हणजे एल ची व्हॅल्यू आली h/π. आता मी जर एल ची व्हॅल्यू टाकली तर हा आला h² अपॉन π² इंटू 2i. म्हणजे आन्सर असायला पाहिजे h² अपॉन 2π²i. h² अपॉन 2π²i. मे बी याच्या खाली ऑप्शन असेल. आन्सर असला पाहिजे h² अपॉन π² इंटू 2i. PDF शेअर करेल मी, त्याच्यामध्ये आहे सी ऑप्शन असेल. ठीक आहे. नेक्स्ट, द रेशिओ ऑफ टोटल एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट इलेक्ट्रॉन. रेशिओ ऑफ टोटल एनर्जी बद्दल बोलतात. सेकंड ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन फॉर हायड्रोजन ॲटम टू हेलियम आयन. बघा, दोघांसाठी पण ऑर्बिट नंबर सेमच आहे, ऑर्बिट नंबर नाही बदललाय. म्हणजे आपल्याला एन सेम आहे, बरोबर. फक्त ॲटम बदललाय. हायड्रोजनसाठी झेडची व्हॅल्यू काय होती 1 आणि हेलियमसाठी झेडची व्हॅल्यू काय 2. आता रेशिओ ऑफ टोटल एनर्जी म्हणतात. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला जर आठवत असेल तर -13.4 Z²/n² होता. बघा, हा तर कॉन्स्टंट आहे, सोडून द्या. हा एन सेम आहे, सोडून द्या. म्हणजे टोटल एनर्जी हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे Z²ला, बरोबर, Z²ला. तो रेशिओ विचारलाय हायड्रोजन टू हेलियमचा. टोटल एनर्जी पहिली, टोटल एनर्जी सेकंड, आणि झेड कुणाचा घ्यायचा आहे हायड्रोजनचा, नंतर झेड कुणाचा घ्यायचा आहे हेलियमचा, आणि त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. तो हायड्रोजनसाठी ॲटॉमिक नंबर आहे 1 आणि हेलियमसाठी आहे 2, आणि त्याचा जर मी स्क्वेअर घेतला तर आन्सर यायला पाहिजे 1/4. म्हणजे करेक्ट आन्सर असला पाहिजे ए. आधी हायड्रोजन बद्दल बोलतायत, नंतर हेलियम बद्दल बोलतात. ठीक आहे. पुढचा, इलेक्ट्रॉन इन स्टेशनरी हायड्रोजन ॲटम जम्प्स फ्रॉम 4th एनर्जी लेवल टू ग्राउंड लेवल. बघा, कुठून कुठे येतोय याची हिंट दिली आपल्याला. 4th एनर्जी लेवलवरनं येतोय म्हणजे वरचा ऑर्बिट हा 4 नंबरचा आहे, आणि ग्राउंडला येतोय म्हणजे n = 1 आहे, बरोबर. आणि हायड्रोजन ॲटम बद्दल बोलतात म्हणजे झेडची व्हॅल्यू 1 आहे. विचारले काय, द व्हेलॉसिटी दॅट फोटॉन ॲक्वायर्ड ॲज अ रिझल्ट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन विल बी. मला व्हेलॉसिटी काढायची कुणाची, फोटॉनची व्हेलॉसिटी काढायची, बरोबर. आता फोटॉनची व्हेलॉसिटी म्हणजे सी ची व्हॅल्यू काढायची. तर आता सी ची व्हॅल्यू पाठ आहे आपल्याला, बरं, आपल्याला एक्सप्रेशनमध्ये आणायची सी ची व्हॅल्यू, करेक्ट. तो फॉर्म्युला जर मी रेड बॉक्सचा लावला, 1/λ = r, 1/λ = r इंटू Z², 1/n² मायनस 1/n². आता झेड तर 1 आहे, हे पण सोडून देऊयात. ठीक आहे. आरला आर आला, इथे आहे 1/λ. एन ची व्हॅल्यू काय, एन ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर, मायनस एम ची व्हॅल्यू आहे 4 त्याचा स्क्वेअर, म्हणजे आला r इंटू 1 मायनस 1/16. म्हणजे हा बनला 15r/16. हा फॉर्म्युला आला 1/λ. सो 1/λ जागी 15r/16 आला. आता मला स्पीड काढायची, बरोबर. तर फोटॉनच्या केसमध्ये सगळे फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. E = hc/λ होता, आणि E = mc² आलेला. आणि या दोघांना सॉल्व्ह करून लॅम्बडा बरोबर h/m × v आलेला, म्हणजे c आलेला बेसिकली. तर हा जर मी फॉर्म्युला यूज केला, लॅम्बडा बरोबर h/mc, ड्युएल नेचरमध्ये शिकलोय आपण. इथे जर मी लॅम्बडाची व्हॅल्यू टाकली तर सी काढू शकतो आपण याच्यामध्ये, बरोबर. तर इथे लॅम्बडा आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू काय येईल बघ, लॅम्बडाची व्हॅल्यू 1/λ जर हा असेल तर लॅम्बडाला 16/15r, 16/15r ची व्हॅल्यू आली इक्वल्स टू 16/15r. याच्यातनं जर मला सी काढायचं असेल तर सी काय येईल, सी = 15h × r/16m. म्हणजे करेक्ट आन्सर असला पाहिजे 15hr/16m. सो ऑप्शन असला पाहिजे डी. इथे काय वापरला आपण, परत रेडबर्गचा फॉर्म्युला. रेडबर्गचा फॉर्म्युला वापरला प्लस ड्युएल नेचर मधला एक कन्सेप्ट वापरला, आणि इथे तर टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन वापरलेलं. ठीक आहे, चला पुढे बघूयात. 2023चे काही क्वेश्चन आहेत परत. इफ एन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम जम्प्स फ्रॉम
थर्ड ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट. बघा, तिसऱ्या ऑर्बिटमधनं सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प केलं. तिसऱ्या ऑर्बिटनं म्हणजे एम आपला 3 आहे. सेकंड ऑर्बिटमध्ये आला म्हणजे एन बरोबर 2 आहे. आपल्याला विचारले फ्रिक्वेन्सी किती बाहेर टाकेल. फ्रिक्वेन्सी टी आणि आरच्या फॉर्ममध्ये विचारलं. मगाशीच आपण फॉर्म्युला बनवलेला 1/लॅम्बडाचा फॉर्म्युला होता आर. हायड्रोजनसाठी बोलता त्यामुळे झेड घ्यायची गरज नाही. 1/n² मायनस 1/n². आधी लॅम्बडाची व्हॅल्यू काढू. आर एनची व्हॅल्यू किती आहे 2चा स्क्वेअर मायनस एमची व्हॅल्यू आहे 3चा स्क्वेअर म्हणजे आर इंटू 1/4 मायनस 1/9 म्हणजे 9 मायनस 4 केला तर हा आला 5r/36 आणि ही व्हॅल्यू आहे 1/लॅम्बडाची. तर मला फ्रिक्वेन्सी काढायची तर न्यू कसा काढतो आपण c/लॅम्बडा. आता 1/लॅम्बडाची व्हॅल्यू आहे त्याला फक्त c ने मल्टिप्लाय करायचं. सो आन्सर काय आलं 5rc डिवायडेड बाय 36. आता बेसिक फॉर्म्युला आहे फोटॉनसाठी. हा फोटॉनच्या फ्रिक्वेन्सीचाच फॉर्म्युला c/लॅम्बडा. तो आन्सर असला पाहिजे डी 5rc/36. पुढचा क्वेश्चन काय सांगितलं बा क्वेश्चन नंबर 7. इन लायमन सिरीज लिमिट ऑफ वेवलेंथ इज λ1. पुढे सांगितलंय की क्वेश्चन नंबर 7 साठी लायमन सिरीजची जी सिरीज लिमिट आहे त्याला λ1 मध्ये λ1 इज अ सिरीज लिमिट ऑफ लायमन सिरीज. नेक्स्ट इज वेवलेंथ ऑफ फर्स्ट लाइन ऑफ लायमन इज λ2. λ2 आहे फर्स्ट लाइन ऑफ लायमन. देन λ2 λ3 आहे सिरीज लिमिट फॉर बाल्मर. सिरीज लिमिट ऑफ बाल्मर. आता विचारले आपल्याला या तिघांमध्ये रिलेशन काय असेल. आता दोन्ही सिरीज जवळजवळच्या. थोडंसं जर मी या एनर्जी लेवलची जर डायग्राम काढली जसं हा एक घेतला लायमनसाठी, हा घेतला बाल्मरसाठी आणि हा घेतला इन्फिनिटीवाला. आता कुठून कुठे येतात समजा λ1 काय होतं λ1 होता सिरीज लिमिट ऑफ लायमन. सिरीज लिमिट ऑफ लायमन म्हणजे इन्फिनिटीवरनं पहिल्यावर आला. ही एक काहीतरी एनर्जी असेल. देन फर्स्ट लाईन ऑफ लायमन म्हणजे ही झाली फर्स्ट लाईन ऑफ लायमन. दुसरा काय आहे सिरीज लिमिट ऑफ बाल्मर म्हणजे हे झालं. बरोबर. म्हणजे हे होतं एनर्जी इक्वल्स टू 0. बरोबर. हा n इज इक्वल्स टू 1 आहे, हा n इज इक्वल्स टू 2 आहे आणि हा n इज इक्वल्स टू इन्फिनिटी. आता इन्फिनिटीवरनं पहिल्यावर आला ह्याची काहीतरी एनर्जी आहे. बरोबर. ह्याला काय म्हणले सिरीज लिमिट ऑफ लायमन म्हणजे याला मी E1 म्हणतो. बरोबर. देन फर्स्ट लाईन ऑफ लायमन म्हणजे ही सेकंड वाली एनर्जी आहे E2 आणि सिरीज लिमिट ऑफ बाल्मर म्हणजे ही E3 आहे. बरोबर. जेव्हा इन्फिनिटीवरनं पहिल्यावर आला तेव्हा E1 बाहेर पडेल ना एनर्जी. देन फर्स्ट लाईन म्हणजे सेकंडवरनं फर्स्टवर आला तर E2 बाहेर पडेल आणि इन्फिनिटीवरनं सेकंडवर आला तर E3 बाहेर पडेल. आता एनर्जी तर स्केलर आहे ना, एनर्जीत आपण ऍड करू शकतो म्हणजे E1 ही या दोघांची ऍडिशन आहे. म्हणजे मी जर असं लिहिलं E1 इज इक्वल्स टू E2 प्लस E3 एकदम इझिली सॉल्व्ह होईल. एनर्जी ऑफ फोटॉन काय असतो hc/λ1. E2 आला hc/λ2 आणि E3 आला hc/λ3. म्हणजे hc आणि hc कॅन्सल झाले म्हणजे आन्सर काय आहे राव 1/λ1 इज इक्वल्स टू 1/λ2 प्लस 1/λ3. म्हणजे करेक्ट आन्सर असला पाहिजे डी असला पाहिजे. कारण डी मध्ये बघा हे λ2 इकडे होता असा प्लस मध्ये होता नंतर ह्याला त्यांनी इकडे घेतला मायनस करण्यासाठी. म्हणजे करेक्ट ऑप्शन असला पाहिजे डी 1/λ1 मायनस 1/λ2 इज इक्वल्स टू 1/λ3. आता क्वेश्चन नंबर 8 पाहाल. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलं मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ हायड्रोजन ॲटम ड्यू टू मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता मॅग्नेटिक फील्ड करंटमुळे बनते पहा सेंटरला. हे शिकलोय आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये की जर एखादा इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर सेंटरला फील्ड बनते. आता फॉर्म्युला काय होता B इज इक्वल्स टू μ0 I/2r. बरोबर.
आता ह्या फील्डचा क्वांटम नंबर सोबत रिलेशन विचारलं. क्वांटम नंबर सोबत रिलेशन विचारलं, त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी क्वांटम नंबरनुसार बदलतायत बघूयात. हे तर नाही बदलणार, हा पण नाही बदलणार. आर बदलतोय, आय पण बदलेल. आय कसा बदलेल बघा. आयचा फॉर्म्युला काय असतो, चार्ज अपॉन टाइम, आणि खाली आला आर. चार्जचा फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, बरोबर, डिवायडेड बाय टाइम पिरियड इंटू आर. आता एन तर बदलणार नाहीये, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही बदलणार आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे आपल्या केसमध्ये, तो हा 1 आहे. तो चार्ज पण ऑर्बिटनुसार बदलणार नाहीये. राहिले टी आणि आर. करेक्ट. टी साठी फॉर्म्युला काय वापरू शकतो, मगाशीच वापरलेला आपण टी साठी, 2πr/v इंटू आर. हा झाला मॅग्नेटिक फील्ड. आपण फक्त प्रपोर्शनॅलिटी बघतोय, बाकीच्या टर्म्स साईडला सोडतात. तसं इथे पण 2π निघून जाईल. व्ही वरती गेला म्हणजे वरती आला व्ही आणि खाली आला आरचा स्क्वेअर, याला प्रपोर्शनल झाला. आता जर आपण एक्सप्रेशन्स बघितले, रेडियस हा डायरेक्टली प्रपोर्शनल होता एन स्क्वेअरला, बरोबर. देन वेलॉसिटी हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल होता एनला. करेक्ट. तिसरा, टोटल एनर्जी हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे एन स्क्वेअरला. तर इथे जर मी रिझल्ट टाकले तर व्ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे एनला म्हणजे 1/n आलं, आणि आर हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एन स्क्वेअरला, पण इथे आरचा स्क्वेअर आहे. आरचा स्क्वेअर आहे म्हणजे एनचा चौथा पॉवर आला, फोर्थ पॉवर, म्हणजे इथे 1/n⁵ आला, म्हणजे बी इज प्रपोर्शनल टू n⁻⁵. म्हणजे आन्सर असला पाहिजे n⁻⁻⁵. डी ऑप्शन. आणि हे एक्सप्रेशन्स पण लक्षात ठेवायचे. अजून पण बरेच आहेत, जसं की टाइम पिरियडचं आपण आत्ता पाहिलं. टाइम पिरियड इज प्रपोर्शनल टू काय येईल, जर हे केला तर r/v म्हणजे n³ प्रपोर्शनल आहे टाइम पिरियड. देन फोर्स जर काढला आपण, फोर्स मॅग्नेटिक फील्ड आत्ताच बघितला, n⁻⁻⁵ ला. फोर्स जर काढला तर फोर्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे QVB, बरोबर. क्यू तर चार्ज आहे, सोडून द्या, बदलणार नाहीये. व्ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे एनला, बरोबर. आणि बी ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, व्ही ची व्हॅल्यू आली 1/n, बी ची व्हॅल्यू आली n⁻⁻⁵, म्हणजे 1/n⁻⁵ आली. याच्यावरनं फोर्सचं पण एक्सप्रेशन येईल, फोर्सचं एक्सप्रेशन, राईट. त्यानंतर लिनियर मोमेंटम जर विचारला तर लिनियर मोमेंटम काय येईल, मास इंटू व्हेलॉसिटी. मास तर बदलणार नाही ऑर्बिट नंबरचं, तर जे व्हीचं रिलेशन आहे तेच पीचं असेल, म्हणजे पी साठी पण काय येईल 1/n. तर हे सगळे एक्सप्रेशन पण आपल्याला लागू शकतं. मेन जे आहेत ते आर आहे, देन टोटल एनर्जी आहे, वेलॉसिटी आहे, टाइम पिरियड आहे, देन लिनियर मोमेंटम, हे महत्वाचे आहेत. अँग्युलर मोमेंटमला काय असेल, अँग्युलर मोमेंटम आहे NH/2π. इथे तर सरळ सरळ अँग्युलर मोमेंटम एनला कसा प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली. ठीक आहे. तर हा होता 6 नंबरसाठी, हा आहे 7 नंबरसाठी, आणि हा आहे 8 नंबरला. होऊयात पुढे. पुढे काय दिलंय, द वेवलेंथ ऑफ रेडिएशन इमिटेड इज λ0 when electron jumps from second excited state. आता इथे ऑर्बिट नंबर नाही दिला, सेकंड एक्साइटेड स्टेट. सेकंड एक्साइटेड म्हणजे n=3 टू फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे n=2. जेव्हा तो 3 वरनं 2 वर येतो तेव्हा वेवलेंथ किती बाहेर पडते, λ0. आता पुढे सांगितले, इफ इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम थर्ड एक्साइटेड स्टेट. थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे हा एम होता काय अगोदर. थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे m=4 आहे. टू सेकंड एक्साइटेड, टू सेकंड ऑर्बिट, एक्साइटेड नाही म्हणलं, आता ऑर्बिट म्हणले, ऑर्बिट म्हणजे n=2 म्हणले. नीट वाचाल का, इथे एक्साइटेड आहे, इथे एक्साइटेड आहे, इथे सेकंड ऑर्बिट आहे. 4 to 2 ला जायचं. तर 4 वरनं जेव्हा 2 ला जाऊ आपण, तेव्हा जी वेव्हलेंथ आहे ती दिली आहे 20/x इंटू λ0. विचारलं एक्सची व्हॅल्यू काय. ठीक आहे. रेडवर्क्सचा फॉर्म्युला लावूयात. फॉर्म्युला काय आला पहा, या केसमध्ये काय आलं, 1/λ0 इज इक्वल्स टू आर इंटू, कुठे आला 2 वर, कुठनं आला हा 3 वर, म्हणजे फॉर्म्युला बनला 1/λ0 आर 1/4 मायनस 1/9, म्हणजे हा झाला 9 - 4 πr/36 1/λ0.
हे झालं आपलं पहिलं एक्सप्रेशन, पहिला फर्स्ट. आता ह्याच्यासाठी सॉल्व्ह करूयात. वेवलेंथ गिवन आहे आपल्याला, वेवलेंथ गिवन आहे. फॉर्म्युला काय बनेल, 1/, काय दिली आहे वेवलेंथ, 20x/λ0 इज इक्वल्स टू आर इंटू कोणत्या ऑर्बिटमध्ये आला, दुसऱ्यात, तर 2चा स्क्वेअर मायनस 4चा स्क्वेअर, म्हणजे हा बनला आर 1/4 मायनस 1/16. आता 16 मायनस 4 12 आर अपॉन 12 आर अपॉन 16 4 जा 64 आणि इकडे व्हॅल्यू आली x/20 λ0. याला म्हणूयात सेकंड. आता जर मी या सेकंड इक्वेशनमध्ये फर्स्ट वाली व्हॅल्यू टाकली, म्हणजे या 1/λ0 ची व्हॅल्यू जर इथे पुट केली तर काय येईल पहा, x/20 1/λ0 ची व्हॅल्यू होती 5r/36 आहे ना, ही व्हॅल्यू घेतली आणि इथे 1/λ0 ला पुट केली इज इक्वल्स टू 12r/64. 12r/64. आता फक्त व्हॅल्यूज बघायच्यात कोणत्या कोणत्या कॅन्सल होतात. जसे इथे आरला आर कॅन्सल झालं, 5 1 जा 5, 5 4 जा 20 झाला, हा 4 आहे राईट, हा झाला 16 राईट. आता इथे जर मी डिवाइड केला तर हा 4 झाला, हा 3 आला, हा 4 आला, तर हा 9 आला, आणि 9 3 चा जर बघितला तर एक्सची व्हॅल्यू किती यायला हवी, 27. म्हणजे आन्सर यायला हवं 27. एक्सची व्हॅल्यू आली 27. पुढचा क्वेश्चन काय, an excited hydrogen atom emits a photon of wavelength lambda in returning to ground state. ओके, the quantum number n of excited state is, म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन आहे जो nth ऑर्बिट मधनं कोणत्या ऑर्बिट मध्ये आलाय, पहिल्याला, म्हणजे ही आपल्या m ची व्हॅल्यू आहे ऍक्च्युली, आणि जिथे आलाय ती n ची व्हॅल्यू आहे. जिथनं आला ती m ची व्हॅल्यू आणि ते n आहे, त्याची व्हॅल्यू शोधायची आपल्याला, बरोबर. आणि वेवलेंथ दिली आहे लॅम्बडा. फॉर्म्युला काय आला, 1/λ इज इक्वल्स टू आर इंटू 1/n² मायनस 1/m². आता याच्यामध्ये कुठून कुठे आला तो पहा, 1/λ इज इक्वल्स टू आर कोणत्या ऑर्बिटमध्ये आला, एन म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये आला, कुठे आला, 1 ला, इथे 1/1 मायनस कोणत्या ऑर्बिटमधनं आला, तर nth ऑर्बिटमधनं आला, म्हणजे इथं काय टाकणार मी, n². आता याला सॉल्व्ह करायचं, मला n ची व्हॅल्यू काढायची. आता असा बनला रिझल्ट, 1/λ इज इक्वल्स टू आर इंटू 1 मायनस n², राईट. आता याला जर मल्टिप्लाय करून घेतलं, याला इथेच मल्टिप्लाय करून घेऊयात, हा आला आर मायनस r/n². आता n² हवा आहे, तर n² ला राईटला घेऊन यात, r/n² लेफ्टला आला, आणि r मायनस 1/λ याला पुढे सॉल्व्ह केलं तर हा आला λr मायनस 1 अपॉन लॅम्बडा. आणि पुढची स्टेप काय येईल, जर n² बरोबर लिहिलं तर लॅम्बडा आणि r वर गेले, डिवायडेड बाय λr मायनस 1, λr-1, आणि जर स्क्वेअर रूट काढला तर n ची व्हॅल्यू आली √ऑफ λr अपॉन λr मायनस 1. म्हणजे एक्झॅक्ट आन्सर यायला हवं बी, ऑप्शन यायला पाहिजे बी. पुढचा क्वेश्चन नंबर 11 पहा, इफ द रेडियस ऑफ फर्स्ट बोर्स ऑर्बिट इज आर, पहिल्या ऑर्बिटची रेडियस आर आहे, पहिल्या ऑर्बिटची रेडियस आर आहे, then डी ब्रॉय वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन इन फोर्थ ऑर्बिट, वेवलेंथ चौथ्या ऑर्बिटची काय असेल, वेवलेंथ ऑफ फोर्थ ऑर्बिट. आता डी ब्रॉयचं एक्सप्लेनेशन जेव्हा आपण पाहिलं होतं तेव्हा काय बोललो आपण, r4 इज इक्वल्स टू 4 लॅम्बडा असलं पाहिजे, करेक्ट. 2πrn इज इक्वल्स टू n लॅम्बडा होता. आता r4 ची व्हॅल्यू कशी काढतो, कोणत्या पण ऑर्बिटची जर रेडियस काढायची असेल तर फॉर्म्युला होता पहा, rn इज इक्वल्स टू n² r1, करेक्ट. r4 चा काय येईल, 4² r1, इथे झाला 4 लॅम्बडा. तो 2π 4 चा स्क्वेअर 16 आणि r1 ची व्हॅल्यू होती r इज इक्वल्स टू 4 लॅम्बडा. लॅम्बडा बरोबर काय भेटला, 2π 16 r/4, म्हणजे 4 इथे आला 4, 4 2 जा 8πr.
म्हणजे वेव्हलेंग्थ आली इलेक्ट्रॉनची 8πr. काय वापरला इथे कन्सेप्ट आपण? डी ब्रॉय एक्सप्लेनेशन. डी ब्रॉय एक्सप्लेनेशन. बरोबर. ठीक आहे, पुढे बघूयात. आता हे जेई मेन्सला 2024ला आता या जानेवारी अटेम्प्टमध्ये आलेले काही क्वेश्चन्स आहेत ते पाहूयात. नेक्स्ट पहा काय दिलाय. रेशो ऑफ मॅग्निट्यूड ऑफ कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फिफ्थ एक्साइटेड स्टेट. हॅलो, फिफ्थ एक्साइटेड स्टेट जरी असले तरी दोघांसाठी सेमच आहे. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीला पण एनची व्हॅल्यू तर सेम आहे. एनची व्हॅल्यू जर सेम असेल तर एनर्जी फक्त एनवरच डिपेंड करते, कारण क्वेश्चन तर हायड्रोजन ॲटमसाठी आहे, म्हणजे दोघांसाठी झेडची व्हॅल्यू 1 आहे. रिलेशन काय होतं? तर आपण एक रिलेशन बनवलेलं, कायनेटिक इज इक्वल्स टू बाइंडिंग इज इक्वल्स टू मायनस ऑफ टोटल इज इक्वल्स टू मायनस ऑफ पोटेन्शियल बाय 2. आपल्याला रिलेशन विचारले या दोघांचं आणि मॅग्निट्यूड विचारले, म्हणजे केई इज इक्वल्स टू पी बाय 2. केई आणि पीईचा रेशो विचारला तर पीईला खाली घेतो, म्हणजे काय बनलं? केई बाय पीई इज इक्वल्स टू 1/2. म्हणजे आन्सर यायला हवं 3rd. पुढचा क्वेश्चन पहा. द मास नंबर ऑफ न्यूक्लियस हॅव्हिंग रेडियस इक्वल टू हाफ ऑफ द रेडियस ऑफ न्यूक्लियस विथ मास नंबर 192. काय सांगितलंय? आपल्याला मास नंबर विचारलाय, बरोबर. मास नंबर विचारलाय कुणाचा? अशा रेडियससाठी, म्हणजे R2 साठी, जो की R1च्या हाफ आहे, आणि R1 साठी करस्पॉन्डिंग मास नंबर जो आहे तो 192 आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन न्यूक्लियसचा आलाय चुकून, ठीक आहे. न्यूक्लियससाठी न्यूक्लियसचं जे मास आहे, बरोबर, एखाद्या न्यूक्लियसचं जे मास आहे ते न्यूक्लियसचा मास डिपेंड करतं व्हॉल्यूमवर, बरोबर. न्यूक्लियसचा मास जर व्हॉल्यूमवर डिपेंड करत असेल तर मास म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर हा प्रपोर्शनल आहे R3ला, बरोबर, रेडियसच्या क्यूबला. तर मास नंबर जर रेडियसच्या क्यूबला प्रोपोर्शनल असेल तर मी रेशो लिहिल A2/A1 इज इक्वल्स टू R2/R1चा क्यूब. व्हॅल्यूज टाकूयात फक्त. A1ची व्हॅल्यू मला माहिती आहे 192. A2ची कॅल्क्युलेट करायची. R2ची व्हॅल्यू आहे R1/2 आणि खाली R1 आहे, आणि याचा काय करायचा आहे? क्यूब, बरोबर. R1 कॅन्सल झाला, म्हणजे हा आला 1/2चा क्यूब, आणि 1/2चा क्यूब 8 आहे. A2 बरोबर काय आलं? A2 इज इक्वल्स टू 192/8. 192ला जर 8ने डिवाइड केलं तर 8 2 जा 16 आलं, 3 राहिले, 8 4 जा 32. न्यूक्लियस रिवाइज झाल्यानंतर परत एकदा ट्राय करा. मास नंबर किती यायला पाहिजे? 24. ओके, पुढचा. इफ द रेडबर्ग्स कॉन्स्टंट इज R, देन लॉंगेस्ट वेव्हलेंग्थ, बघा लॉंगेस्ट वर्ड आलाय, आणि सिरीज कोणती बोलतायत? पाश्चन. पाश्चन सिरीजच्या लॉंगेस्ट वेव्हलेंग्थची व्हॅल्यू दिली α/7r. तर अल्फा किती असेल? अल्फा. आता 500 ने याचा अर्थ ऑब्व्हियसली एनची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? 3, आणि लॉंगेस्ट आला की 1 जास्त घ्यायचा, म्हणजे एम किती आला? 4. तो काय बनला फॉर्म्युला रेडबर्ग्सचा? 1/λ इज इक्वल्स टू R 1/, एनची व्हॅल्यू 3चा स्क्वेअर मायनस एमची व्हॅल्यू 4चा स्क्वेअर, म्हणजे हा आला R इंटू ब्रॅकेट 1/9 मायनस 1/16. 16 मायनस 9 हा झाला 7r/144. 16 144 झाला. पण तुम्हाला लॅम्बडा दिलाय, तर याचा उलटा करावा लागेल, म्हणजे 144/7r. आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला α/7r दिली आहे ना, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती झाली? तो अल्फा इज इक्वल्स टू आला 144. अल्फा इज इक्वल्स टू 144. इथे आपण रेडबर्ग्सचा कन्सेप्ट वापरला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ पर्टिक्युलर हायड्रोजन लाईक आयन emits the radiation of frequency 3 × 10⁻15. म्हणजे पहिली जी फ्रिक्वेन्सी दिली आहे ती 3 × 10⁻15 हर्ट्ज दिली आहे. when it makes the transition from n is equals to 2 to n is equals to 1. म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमधनं जर पहिल्या ऑर्बिटमध्ये आला तर ही बाहेर पडते. तर विचारले फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इमिटेड इन ट्रान्झिशन फ्रॉम 3 to 1. म्हणजे जर तिसऱ्यातनं
तो पहिल्यात आला तर किती फ्रिक्वेन्सी बाहेर पडेल. बेसिकली ती फ्रिक्वेन्सी पण दिली आहे आणि एक्सची व्हॅल्यू सांगितली. आधी व्हॅल्यू काढू नंतर कम्पेअर करूया. काय फॉर्म्युला होता आपण 1/λ पहिल्या केसमध्ये 1/λ इज इक्वल्स टू आर इंटू कुठे आलं पहिल्या केसमध्ये 1 मध्ये आला. कुठनं आलं तर 2 मधनं आलं. म्हणजे हा झाला आर इंटू 1/1 मायनस 1/4 म्हणजे हा झाला 3r/4 ही 1/λ1 ची व्हॅल्यू. मग न्यू1 ची व्हॅल्यू किती आली याच्यावरनं जर मी न्यू1 काढला तर न्यू1 ची व्हॅल्यू आली न्यू1 इज इक्वल्स टू c/λ1 म्हणजे 3rc/4 हा न्यू1 आला. सिमिलरली जर मी सेकंड ह्याच्यासाठी सॉल्व्ह केलं सेकंड केससाठी यावाल्या केससाठी तर 1/λ2 इज इक्वल्स टू आर इंटू ब्रॅकेट 1 कुठे आलं 1 वर म्हणजे इथे 1चा स्क्वेअर 1 मायनस 3 वर आला म्हणजे 3चा स्क्वेअर हा बनला आर इंटू 1 मायनस 1/9 म्हणजे हा झाला 8r/9. तर ही झाली λ2 ची व्हॅल्यू 1/λ2. सो न्यू2 काय आलं c/λ2 म्हणजे सरळ सरळ मला c ने मल्टिप्लाय करावं लागेल 8rc/9. आता आपल्याला विचारलं होतं न्यू1 दिलाय न्यू2 दिलाय आणि कम्पेअर करायचं होतं बरोबर. तर न्यू1 ची व्हॅल्यू आहे न्यू2 ची व्हॅल्यू आहे. तर न्यू2 च्या व्हॅल्यूला आपण कम्पेअर करूयात न्यू1 सोबत. तर रेशो बनवून घेतो. इथे आरसी आहे इथे पण आरसी आहे. तर न्यू1 इज इक्वल्स टू आलेला 3rc/4 आणि न्यू2 आहे 8rc/9. रेशो जर घेतला दोघांचा तर न्यू2/न्यू1 इज इक्वल टू आरसी आरसी कॅन्सल होऊन जाईल. इथे 8 आहे 8/9 अपॉन खालचा आला 3/4 म्हणजे हा असा झाला 4 वरती गेला तर 8 4 जा 32 आणि 9 3 जा 27 म्हणजे न्यू2/न्यू1 ची व्हॅल्यू पण भेटली 32/27. आता व्हॅल्यूज टाकून देऊयात. न्यू2 होता x/9 इंटू हे न्यू2 ची व्हॅल्यू दिली इथे बघा x/9 10⁻15 आणि न्यू1 ची व्हॅल्यू किती दिली आहे 3 इंटू 10⁻15 इज इक्वल्स टू 32/27. 10⁻15 10⁻15 कॅन्सल 9 इंटू 3 27 होतात हे 27 सोबत गेले. एक्स इक्वल्स टू काय मिळायला हवा 32. एक्स इक्वल्स टू मिळायला हवा 32 राईट. तो एक्सचा आन्सर यायला हवं 32. मी थोडंसं वरती शिफ्ट करतो. पुढचा क्वेश्चन नंबर 16. रेडियस ऑफ थर्ड स्टेशनरी ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन फॉर बोर्स और ॲटम इज आर. तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस आर दिली आहे तिसऱ्या ऑर्बिटची. आपला फॉर्म्युला क्लिअर आहे. जो ऑर्बिट दिलाय त्याचा स्क्वेअर करायचा आणि पहिल्या ऑर्बिटची घ्यायची म्हणजे हा 9r1 झाला. 9r1 ची व्हॅल्यू किती दिली आहे आर. रेडियस ऑफ फोर्थ स्टेशनरी ऑर्बिट काय असेल. आता r4 जर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय 4 स्क्वेअर r1 म्हणजे 16r1. आता r1 ची व्हॅल्यू किती आली इथून जर r1 ची व्हॅल्यू काढली तर 16ला 16 आणि r1 ची व्हॅल्यू आहे r/9 म्हणजे r4 किती आला पाहिजे 16r/9 म्हणजे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 काय दिले आपण मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय हायड्रोजन ॲटम इन ग्राउंड स्टेट. म्हणजे एक ग्राउंड स्टेटला इलेक्ट्रॉन आहे n इज इक्वल्स टू 1 ला. त्याला किती एनर्जी देऊ आपण जेणेकरून तो इमिट करेल टू इमिट द रेडिएशन इन बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीजच्या जर रेडिएशन इमिट करायच्या असतील तर कुठून कुठून यावं लागतं बाल्मर सिरीजसाठी. समजा हा 2 आहे हा 3 आहे हा वाला 4th आहे तसंच इन्फिनिटीवाला पण असेल कुठेतरी वर बरोबर. तर बाल्मरचं जर इमिट करायचं असेल रेडिएशन तर आपल्याला 3 वरनं पण येता येतं इन्फिनिटी वरनं पण येता येतं. पण आपल्याला विचारले मिनिमम एनर्जी मिनिमम द्यायची जास्त नाही. बघा इथलच्या इलेक्ट्रॉनला आपण इथे पण पोहोचू शकतो बरोबर 1 नंबरला आणि 2 नंबरलाही पोहोचू शकतो.
बरोबर. पण मिनिमम कुठे द्यावी लागेल? जर बाल्मरच्या जर सिरीज द्यायची असेल आपल्याला, इमिट करायच्या असतील, तर ऑब्व्हियसली आपल्याला 2 वर यावं लागेल. एक तर 3 वर नाही येऊ, नाहीतर इन्फिनिटी वर नाही येऊ. तर या इलेक्ट्रॉनला एकतर 1 वर पोहोचवावं लागेल, नाहीतर 2 वर. पण मिनिमम एनर्जी विचारली आहे, तर 1 वरनं कुठे पोहोचवायचंय? 3 ला. आता 1 वरनं जर 3 ला पोहोचवायचं असेल आणि कुणासाठी सांगितलंय? हायड्रोजनसाठी. हायड्रोजनच्या व्हॅल्यूज तर पाठ आहेत आपल्याला. पहिल्यामध्ये होती -13.6 आणि तिसऱ्यामध्ये एनर्जी आहे -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता किती एनर्जी द्यायची? मगाशी कसं ठरवलं होतं? तर पहिल्या ऑर्बिटची एनर्जी प्लस एक्स म्हणजे एक्साइट करायचं आणि कुठे पोहोचवायचंय? तिसऱ्यामध्ये. तर पहिल्याचे आहे -13.6 प्लस एक्स इज इक्वल्स टू तिसऱ्याचे आहे -1.51. एक्स इज इक्वल्स टू आला 13.6 मायनस 1.51. तर मी हा 1 ला बाजूला सोडलं तर 13.6 मायनस 1.5 हा येऊन जाईल 12.1 12.1. म्हणजे बाल्मरच्या जर सिरीज बाहेर टाकायच्या असतील तर ग्राउंड स्टेटवाल्याला आपण 3 लाही पोहोचू शकतो, 4 लाही पोहोचू शकतो, इन्फिनिटीलाही पोहोचू शकतो. पण मिनिमम विचारली आहे ना, मिनिमम आपल्याला कुठे 1 वरनं कुठे पोहोचावं लागेल? 3 ला. त्यासाठी किती एनर्जी गरज पडेल? 12.1. ओके, पुढचा पाहू. अकॉर्डिंग टू बोर्स थेरी द मोमेंट ऑफ मोमेंटम. आता मोमेंट ऑफ मोमेंटम काय असतं? मोमेंट ऑफ मोमेंटम म्हणजे आर क्रॉस टी, लिनियर मोमेंटचा मोमेंट म्हणजे तर अँग्युलर मोमेंटम विचारतात. कुणासाठी? चौथ्या ऑर्बिटसाठी. आता एलचा तर फॉर्म्युला पार्ट आहे NH/2π आणि चौथ्या ऑर्बिटसाठी एनची व्हॅल्यू 4 आहे. म्हणजे आन्सर काय आला? 4h/2π. इथे कॅन्सल होऊन आन्सर काय आलं? 2h/π. 2h/π. तिसरा. नेक्स्ट. A hydrogen atom in ground state is given an energy of 10.2. 10.2 ची एनर्जी दिली तर किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट करेल? बघा, ग्राउंड स्टेटवाला जो इलेक्ट्रॉन आहे त्याची एनर्जी किती आहे? -13.6. आणि त्याला आपण किती दिली बाहेरून? बाहेरून दिली 10.2. तर किती झाली त्याची एनर्जी? ही त्याच्याकडे ऑलरेडी होती, ही आपण बाहेरून दिली. त्याच्याकडे एनर्जी आलेली -3.4 झाली. -3.4. आता -3.4 कोणासाठी असते? -3.4 असते सेकंड ऑर्बिटसाठी. इलेक्ट्रॉन होता कोणत्या ऑर्बिटमध्ये? ग्राउंड स्टेटच्या ऑर्बिटमध्ये. आता 10.2 दिल्यामुळे तो कुठे गेला? सेकंडमध्ये. आणि इमिशन लाईन माहिती आहेत ना आपल्याला. इमिशन लाईन किती येतील? सेकंड वरनं फर्स्ट वर जायला एकच ऑप्शन आहे. म्हणजे नंबर ऑफ इमिशन लाईन किती झाल्या? 1. फॉर्म्युला होता n×n-1/2. पण ते खूप साऱ्या वरच्या लेवलचा असेल तर ठीक आहे. इथे तर सेकंड वरनं 1 ला जायचं. सो किती इमिशन लाईन पडल्या? एक सिंगल. नेक्स्ट. The angular momentum of electron in hydrogen atom is proportional to. बघा, L हा कशाला प्रोपोर्शनल आहे असं विचार. तर L हा N ला प्रोपोर्शनल आहे हे आपल्याला माहिती आहे. पण इथेच रेडियस मध्ये आन्सर विचारले. रेडियस मध्ये. आता एक सेकंड आन्सर आपल्याला हे पण माहिती आहे की R हा प्रोपोर्शनल असतो n². बरोबर. जर L n ला प्रोपोर्शनल असतील आणि R n² ला प्रोपोर्शनल असेल तर मी असं म्हणू का की √R हा प्रोपोर्शनल आहे n ला. आता √R n ला आहे तर n पण √R ला आहे. आणि जर L ची व्हॅल्यू n ला प्रोपोर्शनल आहे तर n म्हणजेच √R. परत एकदा पाहू. जर रेडियस n² ला प्रोपोर्शनल असेल, राईट, आणि L हा n ला प्रोपोर्शनल असेल, ऑब्व्हियस आहे की दोन्हीकडे जर मी स्क्वेअर रूट घेतला तर L कशाला प्रोपोर्शनल असेल? √R ला. सिंपल क्वेश्चन होता हा. √R ला प्रोपोर्शनल. पुढचा क्वेश्चन नंबर 21. रेशो ऑफ शॉर्टेस्ट वेवलेंथ ऑफ बाल्मर. आता परत पहा, शॉर्टेस्ट वर्ड आला की m काय घ्यायचा? इन्फिनिटी. बाल्मर वर्ड आला म्हणजे n काय घ्यायचा? 2. ह्याची वेवलेंथ काढायची. पटकन काढून टाकूयात. 1/λ1 इज इक्वल्स टू R. बाल्मर म्हणजे 2 वर आला आणि इन्फिनिटी वरनं आला शॉर्टेस्ट. म्हणजे हा झाला R/4. पण हे 1/λ1 आहे ना. λ1 काय झालं? 4/R. हा झाला इक्वेशन 1. हा झाला इक्वेशन 1. आता सेकंड. टू शॉर्टेस्ट म्हणजे m बरोबर इन्फिनिटी. लायमन म्हणजे n बरोबर 1. आता फॉर्म्युला काय बनला? 1/λ2 इज इक्वल्स टू R 1/. n ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल? 1 मायनस 1/. म्हणजे ही तर व्हॅल्यू Rच झाली डायरेक्ट. R झाली, पण ही 1/λ2 आहे. आपल्याला λ2 काढायचा आहे. 1/λ2 R आहे. सो λ2 आला 1/.
आर हा झाला सेकंड. आता फक्त रेशो घ्यायचा आहे 4/r आणि 1/r. रेशो काय बनला पहा λ1 बाय λ2 इज इक्वल्स टू 4/r अपॉन 1/r. आर काय झालं कॅन्सल म्हणजे आन्सर काय आला 4:1. आन्सर आला 4:1. ओके ऑप्शन ए लास्ट. क्वेश्चन नंबर 22. द लॉंगेस्ट वेवलेंथ असोसिएटेड विथ पाश्चन. बघा पाश्चन आला म्हणजे एन किती घ्यायचा आहे 3. पाश्चन आला की एनची व्हॅल्यू 3 घ्यायची आणि लॉंगेस्ट आला म्हणजे एक वरचा घ्यायचा. लॉंगेस्ट म्हणजे मिनिमम एनर्जी. तर एमची व्हॅल्यू घ्यायची 4 आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेवलेंथच विचारली डायरेक्ट. 1/λ फॉर्म्युला काय आहे आर 1 अपॉन कुठे आला 3 वर. सो 3चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन इथे व्हॅल्यू घ्यायची आहे एमची व्हॅल्यू 4. 4चा स्क्वेअर म्हणजे हा झाला आर इंटू 1/9 मायनस 1/16. राईट. तर ही व्हॅल्यू भेटली आर इंटू 16 मायनस 9 म्हणजे 7 आणि हा झाला 144. ही झाली 1/λ. लॅमडा किती आला 144/7r. आता 1/r आपण पाठ केलेला तो होता 912 एंगस्ट्रॉम युनिट. ही जर व्हॅल्यू मी टाकली 912 बरोबर. परत वरच्या साईडला घेऊयात आपण. ओके ही व्हॅल्यू जर पहा 144/7 912. आता 912ला जर मी 910 केलं थोड्या वेळासाठी तर 144 आला आणि 910ला 7ने डिवाइड केलं तर 130 आला आणि अँगस्ट्रॉम म्हणजे 10चा पॉवर -10 झाला. आता हा 0 गेला आणि हे इथे -9 आला -9. आता 144ला 13ने मल्टिप्लाय करायचं. सो 13 4 जा 52 झाला. इथे 5 आला. 13 4 जा 52 प्लस 5 हा 57 झाला म्हणजे इथे 5 आला. परत 13 1 जा 13 प्लस 5 म्हणजे 18 आला. सो 1872 10चा पॉवर -9 झाला. 10चा पॉवर -9. आता ऑप्शन जर बघितले तर 1.876 आहे पाहिजे. 1 2 3 डेसिमल फक्त शिफ्ट करायचे. सो फायनल आन्सर झाला 1.872 10चा पॉवर -6 आणि वेवलेंथचं युनिट काय असेल मीटर. म्हणजे आन्सर काय असला पाहिजे 4. ओके थँक्यू.